नमस्कार. विज्ञान आश्रम व सेल्को फाउंडेशनच्या मदतीनं आज आपण सौर ऊर्जेवर आधारित व्यवसाय संधी हा वेबिनार आयोजित केलेला आहे. आणि या वेबिनारमध्ये मी सुहास लबडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता जर आपण आजूबाजूची परिस्थिती पाहिली, म्हणजे करोनाची जी परिस्थिती आहे, तर त्या परिस्थिती तशी तर चिंताजनकच आहे. आपल्याला पण माहित नाहीये की हे सगळं आपल्यावरचं जे सावट आहे किंवा संकट आहे, तर ते कधी नाहीसं होणार आहे. तर याच्यामध्ये या परिस्थितीला काही काही लोक मात पण देतात आहे. बरीच लोक शहरांमधून गावामध्ये येण्याचा प्रयत्न करतात आहे. बऱ्याच अंशी ते स्थलांतर आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे शहरातले जे व्यवसाय ते करत होते आधी, तर ते व्यवसाय सोडून गावाकडेच आता आपला व्यवसाय सुरू करावा, अशा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आता सध्या विचार चालू आहेत. किंवा बरीच लोक या संकटाचा संधी म्हणून पण फायदा करून घेतात आहे. तर संधी म्हणजे काय, की एखादा नवीन व्यवसाय आपल्याला सुरू करता येईल का? किंवा आपल्या आहे त्याच व्यवसायामध्ये काही नवीन नाविन्यता आपल्याला आणता येईल का? आणि तो अजून फायदेशीर करता येईल का? तर अशा बऱ्याच अंशी ही काही लोक विचार करताना दिसतात. तर हा जो आजचा वेबिनार आहे, सौर ऊर्जेवर आधारित व्यवसाय संधी, हा अशाच लोकांसाठी आहे, की जो ग्रुप किंवा जी लोक शहराकडून गावाकडे आलेली आहेत आणि काहीतरी व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. किंवा अ, जे नवयुवक आहेत गावामध्येच आणि ते ऑलरेडी काहीतरी व्यवसाय करतात आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यता त्यांना परत आणायची आहे आणि आपला व्यवसाय अजून फायदेशीर करायचा आहे. किंवा एखाद्या अ, अ, युवकाला किंवा कुणालाही समजा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि मग त्याच्याबद्दल काही माहिती हवी आहे, तर या सगळ्यांसाठी हा आजचा वेबिनार आहे. तर मी तुम्हाला थोडंसं या वेबिनारचं स्वरूप सांगतो. तर आज आपण 5 टेक्नॉलॉजीज या वेबिनारमध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत. 5 टेक्नॉलॉजीची ओळख करून देणार आहोत आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीज सौर ऊर्जेवर चालतात. आणि आता फक्त या 5च नाही आहेत, तर खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत. म्हणजे जवळ-जवळ 65 ते 70 टेक्नॉलॉजीज आमच्याकडे आता सध्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत. पण आता या वेबिनारमध्ये आपण आपल्या भागामध्ये ज्या चालू शकतात किंवा आपल्या भागामध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर करून काही व्यवसाय करता येतोय का? तर अशा पद्धतीनेच आम्ही ह्या 5 टेक्नॉलॉजीज निवडलेल्या आहेत. आणि मग त्या टेक्नॉलॉजीची ओळख म्हणजे त्याचे तांत्रिक ज्या बाबी आहेत, तर त्यानंतर त्याचं बिझनेस मॉडेल कसं असेल, म्हणजे ती टेक्नॉलॉजी विकत घेण्यासाठी किंवा ती मशीन विकत घेण्यासाठी किती पैसे लागतील आणि मग ते पैसे फेडायचे कसे, त्याचा परतावा कसा करायचा, बँकेचं लोन कसं मिळतं, ओके, आणि मग त्याच्यातून काय फायदा होईल. तर हे या 5ही टेक्नॉलॉजी बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर या टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आता सध्या व्यावसायिक व्यवसाय करत आहेत, तर त्यांचे अनुभव सुद्धा आपण या वेबिनारमध्ये त्यांच्याकडून ऐकणार आहोत. तर आज आपल्याला हे सगळं सांगण्यासाठी सेल्को फाउंडेशन, की बँगलोरमधली एक संस्था आहे, की जी एनर्जीमध्ये काम करते, म्हणजे ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये काम करते. तर या संस्थेच्या माध्यमातून आपल्याकडं आज रुपेश सर, त्यानंतर आदित्य सर आणि राजेंद्र सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि जे व्यावसायिक आहेत, मग त्याच्यामध्ये सायरा बानू मॅडम असतील, अनिता मॅडम असतील किंवा शेखर सर असतील. तर हे त्यांनी गावामध्ये त्यांचा त्यांचा या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कसा व्यवसाय सुरू केला आणि मग त्यांना कसा फायदा होतोय त्या अ, व्यवसायामध्ये, तर ते त्यांचे अनुभव आपल्याला सांगणार आहेत. तर आता दुसरा एक प्रश्न असा आहे, की सौर ऊर्जाच का? म्हणजे व्यवसाय सुरू करण्याचे तर बरेच पर्याय आहेत. पण सौर ऊर्जेवरच का करायचा किंवा याबाबतच का विचार करायचा? तर विज्ञान आश्रम, म्हणजे ज्यांना माहीत नाहीये, तर विज्ञान आश्रम ही संस्था पाबळमध्ये आहे, पाबळ गावामध्ये आहे. आणि मागच्या 3 ते 4 वर्षांपासून विज्ञान आश्रम ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये काम करायचा विचार करताय. मग त्याच्यामध्ये आपण जर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये किंवा पाण्याच्या याच्यामध्ये किंवा जे कचरा व्यवस्थापन आहे, याच्यामध्ये आपण स्वयंपूर्णता कशी आणू शकतो? तर याच्याबद्दल बरेचसे प्रोजेक्ट्स आमच्या विज्ञान आश्रमामध्ये इथे चालू आहेत. आणि मागच्या वर्षीच आम्ही सेल्को फाउंडेशन बरोबर करार केला आणि आजचा जो वेबिनार आहे, तर तो त्या कराराचाच एक भाग आहे, की ज्याच्यामधून आपल्याला
एखाद्या नवयुवकाला किंवा एखाद्या स्थलांतरित कुटुंबाला एखादा नवीन जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याचं सर्वतोपरी मार्गदर्शन हे विज्ञानाश्रम आणि सेल्को फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. तर जास्त वेळ न घेता मी आता सेल्को फाउंडेशनचे जे रुपेश सर आहेत तर त्यांना विनंती करतो की तुम्ही थोडंसं सेल्को फाउंडेशन काय काम करतं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय काम करतं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर काय काम करतं, तर हे थोडक्यात तुम्ही सांगावं. रुपेश सर. थँक्यू सुहास सर. नमस्कार, मी रुपेश सेल्को फाउंडेशन या संस्थेमध्ये काम करतोय. मी तुम्हाला सेल्को बद्दल थोडी माहिती सांगणार आहे. सेल्को मध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय. जसं लाईव्हलीहूड म्हणजे उपजीविका, हेल्थ म्हणजे आपलं हेल्थ आणि एज्युकेशन या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि काम करतो आणि वेगवेगळ्या भागामध्ये काम करतो. त्याच्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, ओरिसा, झारखंड आणि नॉर्थ ईस्ट मध्ये आसाम आणि मणिपूर आणि मेघालय अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आम्ही काम करतोय. आणि सेल्को या वन मिनट सॉरी फॉर इंटरप्रेटिंग. सुहास सर, ये लिंक मुझे और एक बार भेजेंगे व्हाट्सएप में? हाँ चलेगा. प्लीज भेजो. हाँ, वो अनिता जी को भेजना है वो. ओके, ठीक है. ओके, शॅल आय कंटिन्यू? या प्लीज. सो यामध्ये सौर ऊर्जा हा केंद्रबिंदू मानून या सौर ऊर्जेपासनं वेगवेगळ्या सौर ऊर्जेचा उपयोग या वेगवेगळ्या या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसा वापर होऊ शकतो आणि त्याचा जो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फायदा आपल्या प्रत्येकाला कसा होऊ शकतो. तर मी आता स्लाइड आहे इकोसिस्टम अप्रोच यातला मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला मध्ये एक महिला दिसत आहे की जे सौर ऊर्जेवरती चालणारी शिविंग मशीन चालवत आहे. तर त्याच्यामध्ये काय भाग आहे हा? तर आम्ही सेल्को फाउंडेशन म्हणून एक यासाठी एक टेक्नॉलॉजी परफेक्ट जी टेक्नॉलॉजी आहे त्याचबरोबर इफिशियन्सी आहे त्या मशीनची ते पण बघून एक अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. आणि मग आपण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं की आपल्याला जर घरामध्ये कुठली वस्तू घ्यायची असेल तर आपण एका वेळेस 10 ते 15 हजाराची नाही घेऊ शकत. तर आपल्याला कुणी जर असा ऑप्शन दिला की नाही तुम्ही ही वस्तू घ्या आणि मग तुम्ही ह्याचं महिन्याच्या महिन्याला हप्ता भरा, तर ते आपल्याला फार सोपं जातं. तर अशाच या उपजीविकेच्या साधनांमध्ये या मशीन्समध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये जर असा काही जर आपल्याला ऑप्शन मिळाला तर ते आपल्याला ते विकत घ्यायला आणि मग त्याचा व्यवसाय सुरू करायला फार सोपं जातं. त्यासाठी म्हणून आपण एक फायनान्स पार्ट आहे. मग त्याला बँकेसोबत कसं लिंकेज होऊ शकतो. आणि मग यामध्येच काही गव्हर्नमेंटनं काही सबसिडीज आहे किंवा गव्हर्नमेंटनं काही सपोर्ट्स आहे का, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, हा सुद्धा सगळा भाग आहे. आणि हे सगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप करत असताना आम्ही त्यामध्ये प्रॉब्लेम बघतो की गावांमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि मग त्या प्रॉब्लेमचा आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती सोल्युशन्स तयार करतो. मग आम्ही त्याची चाचणी करतो आणि एकदा चाचणी झाली की मग ते पूर्ण फायनल स्टेजला जातं. तर अशा प्रकारे सेल्को फाउंडेशन या स्वरूपाचं काम करतं. आणि महाराष्ट्रामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन सेल्कोचे कार्यान्वित आहे. पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि धुळे जिल्हा या 4 जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह आहे. आणि कर्नाटकमध्ये तर आहेच, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, मणिपूर, मेघालय. ओके, थँक्यू सर. म्हणजे पुणे जिल्हा, सोलापूर, कोल्हापूर आणि धुळे या भागामध्ये जर कोणाला जर व्यवसाय वगैरे सुरू करायचा असेल तर सेल्को फाउंडेशन नक्कीच मदत करेल. किंवा इतरही भागात जर सुरू करायचं असेल तर विज्ञान आश्रमाच्या माध्यमातून सेल्को फाउंडेशन नक्कीच मदत करेल. मी आता पुढच्या आपल्या म्हणजे जे 5 टेक्नॉलॉजीज आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याकडे सोलारवर चालणारी शिलाई मशीन आहे, सोलारवर चालणारी दूध मशीन आहे, सोलारवर चालणारी कम्प्युटर स्टेशन आहे, त्यानंतर सोलारवर चालणारं खवा मशीन आहे. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आपण वन बाय वन आपण घेणार आहोत. तर मी आता पहिल्यांदा सोलारवर चालणारी जी शिलाई मशीन आहे तर याच्याबद्दल सांगण्यासाठी मी राजेंद्र सर जे आहेत सेल्को फाउंडेशनचे त्यांना विनंती करतो की आता जे सोलारचं शिलाई म्हणजे आता जे आपल्याकडे अवेलेबल शिलाई मशीन आहे तर याच्यामध्ये जे जुनं मशीन आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय समस्या असतात आणि मग सोलारच्या शिलाई मशीन मध्ये काय अशी नाविन्यता आहे की लोकांनी तेच घ्यावं, तर याच्याबद्दल थोडंसं सांगा.
नमस्कार सगळ्यांना. अच्छा, आता मी म्हणजे राजेंद्र गीते, सर्प फाउंडेशनतनं मी नॉर्थ कर्नाटक वगैरे म्हणजे कव्हर करणार आहे. आम्ही ह्या वेबिनारमध्ये काही आमचे 5 रेप्लिकेटेड प्रोडक्ट्स आहेत सोलारवर चालतायले. त्याच्यामध्ये आम्ही सोलार स्विंग मशीन आहे आणि प्रिंटर वगैरे आहे, सगळे आहेत. तर इथं स्विंग मशीनचं आम्ही हे काय इनोव्हेशन केलं आणि कशासाठी आम्ही हे इम्प्लिमेंट करावं लागली आणि हे जे फायदा काय आहेत हे संक्षिप्त मी तुम्हाला सांगणार आता. की इथे कसं आहे, बरंचसं आम्ही खेडेगावात आणि ग्रामीण प्रदेशामध्ये आम्ही जेव्हा बघतोय, की काही स्विंग मशीनचे रेग्युलर जो स्विंग मशीन आहे, ते पायाने आम्ही रेग्युलर स्टिचेस करत असतात. पण काही ग्रामीण भागामध्ये काही डेव्हलपिंग एरियामध्ये जास्त काम आल्यामुळे या त्यांच्या सेहतला त्रास होईल. म्हणजे नरं ओढायची, पाय दुखायचे, कधी-कधी पोट दुखायची त्यांची, म्हणजे जास्त ते पाय तुडून आणि काम करणार नाही. तर त्यामुळे त्यांनी काय करणार, पॉवर मशीन म्हणजे पॉवर मोटर घालून स्टिचेस करणार काही लोकं. काही लोकं त्यांच्याकडे त्यांची सुविधा नसेल तर त्यांनी काय करणार नाही. पण हे प्रॉब्लेम जेव्हा आम्हाला आयडेंटिफिकेशन झाली, तर आमचं टीमने सोल्युशन केली, की पॉवरचं थोडं पैसे कमी वाटेल, पण त्याचा रिस्क जास्त होणार ना, की करंट शॉक मारायची होईल या फिर पॉवर म्हणजे तिथं पॉवरचं सुविधा नसेल, तर त्यांचा काय फायदा नसेल त्या मशीनची. म्हणून आम्ही काय केलं, की सोलारवरती चालायची स्विंग मशीनला आम्ही सुविधा दिली मोटरची वगैरे. सो इथं कसं आहे, एकतरी आम्ही पॉवरवरती अवेलेबल नाही आहे. म्हणजे आम्हाला पॉवरची आवश्यकता नाही आहे. सोलार पॉवरवरती हे चालणार आणि जितकं आम्हाला कमायचे आहे, म्हणजे समजा काही लोकं 4 तासाचे काम करणार, काही 6 तासाला काम करणार, काही परमनंट ते स्विंग मशीनवरतीच ड्युटी राहणार 6-8 तास राहणार. सो त्याप्रमाणे आम्ही हे सगळं सोलारचं डिझाइन केलेलं आहे आणि त्यांना आम्ही हे डीसी मोटर सुविधा करून मशीनला लागून दिलेलं आहे. तर ह्याच्यामुळे बरोबर. काय म्हणजे होणार त्यांना. हां, सांगा. म्हणजे पहिलं जे मशीन होतं, जुनं जे मशीन होतं, तर त्याचं उत्पादन क्षमता पण कमी होती. कारण इलेक्ट्रिसिटी गेल्यामुळे बऱ्याच येस. प्रमाणात काम करता येत नव्हतं. हं, आणि किंवा बरेच हेल्थचे पण इश्यूज होते. हं. सतत पेडल मारल्यामुळे आपले जे सांधे असतात ते दुखण्यास म्हणजे सुरुवात येस. झालेली होती. तर हे सगळं तुम्ही पाहिलं. तर आता जे मशीन आहे, म्हणजे मी आता पुढच्या स्लाइडवर जातोय. तर कोणकोणत्या टाईपचे मशीन्स, सोलरवर चालणारे जे मशीन आहेत, तर कोणकोणत्या टाईपचे मशीन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत? म्हणजे त्याची थोडीशी तांत्रिक माहिती जर देऊ शकलात तर बरं. बरं. हे कसं आहे, 60 वॅट डीसी मोटरवर चालणारं मशीन आहे. हं. शिविंग मशीन जे काय आहे, हे एक टेक्नॉलॉजी असं आहे, की शिविंग मशीन रेग्युलर शिविंग मशीन जे त्यांच्या घरी राहते, त्यांनाच आम्ही हे सोलारची मोटर लावून देणार. हं. म्हणजे मशीन त्यांच्याकडे राहणार. फक्त ते टेक्नॉलॉजी पॉवर काय आहे, मोटर आणि बॅटरी आणि पॅनल वगैरे ते आम्ही तिथं लावून देणार. इथे म्हणजे कसं आहे, आता 4. म्हणजे समजा माझ्याकडं माझी ऑलरेडी मशीन आहे आणि ती जर येस. मला सोलरवर चालवायची असेल तर ते शक्य आहे. हां. बरोबर? बरोबर. तेच. ओके. ओके. बरं. ह्याचं कसं आहे, म्हणजे त्यांच्या वृत्तीवर म्हणजे काही घरगुती महिला कसं करणार, की काम करत एक सेकंड. म्हणजे घरची काम करत ते फक्त 4 तासासाठी काम करणाऱ्यांना एक वेगळं डिझाइन आहे आणि 6 तास काम करणारा एक वेगळा डिझाइन आहे आणि 8 तास रेग्युलर त्याच्याबरोबर काम करणारं वेगळं आहे. ओके. म्हणजे हे 3 मॉडेल आहेत. 4 तास, 6 तास आणि 8 तास असे हां. 3 ऑप्शन्स आहेत आणि या तिन्ही ऑप्शन्सला 60 वॅटचीच मोटर आहे. पण त्याचा जो बॅकअप आहे, म्हणजे बॅटरी बॅकअप आहे, तर तो वेगळा येणार आहे. बरोबर? हं. म्हणजे हे जसं तुम्हाला काम करायचंय त्याच्यानुसार तुम्हाला ती मशीन घेता येईल. बरोबर? येस. तर आता याचं थोडंसं आर्थिक नियोजन, म्हणजे कोणतंही सोलरचं जर प्रॉडक्ट घ्यायचं म्हटलं किंवा कोणतंही बिझनेस सुरू करायचा म्हटलं, तर त्याचं पहिलं आर्थिक नियोजन महत्वाचं असतं. आणि मग ते भांडवल उभारणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात.
तर आता समजा मला ही सोलरची मशीन विकत घ्यायची आहे, तर मग याचं आर्थिक नियोजन कसं असेल? म्हणजे ही मशीन किती रुपयांना आहे, किंवा अं, समजा मी एखादं लोन घेतलं तर ते लोन कसा परतावा करू शकतो, कोणत्या बँकेतून लोन मिळतं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एखाद्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगू शकाल? हम्म. असं आहे. म्हणजे हे कसं आहे, सोलारची इनिशियली तुम्हाला ते महाग वाटेल, पण हे लॉंग टर्मला एकदम परफेक्ट टेक्नॉलॉजी आहे. कसं आहे, आता रेग्युलरली करणाऱ्यांना महिना महिना 20 ते 15 रुपये या 25 रुपयेचं करंट बिल येणार आणि त्यांची क्षमता, कामाची क्षमतावरती अवलंबून राहते. म्हणजे समजा त्यांनी आता रेग्युलरली 5-6 ब्लाऊज, 5-6 ड्रेस वगैरे शिवत राहत असेल आणि त्यांना त्या टायमाला करंट नाही आहे, गावात करंट नाही आहे, तर त्यांचं ते काम थांबून राहील. तर त्यामुळे आम्ही सोलारचं दिलेल्यामुळे त्यांचं 5 आणि रेग्युलर म्हणजे पायाने त्याने काय तुडून काम करणार, त्यांचं 3-4 ब्लाऊज शिवत असेल, ते सोलारमुळे त्याने 5-6 एक्स्ट्रा म्हणजे होईल. ओके. एक्स्ट्रा इन्कम येईल. तर ह्याप्रमाणे आम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्यांचं इन्कम रेग्युलर इन्कमने समजा आता उदाहरणाला 200-250 रुपये त्यांनी कमवायला आहेत आणि सोलार घालून म्हटल्यानंतर एक 150 रुपये त्यांचं इन्कम जास्त होणार. तर ते 150 रुपये त्यांची एक्स्ट्रा इन्कम होणार आणि ते लोनच्या तो आम्ही एक उदाहरण दिलं की समजा त्याचं 18,000 रुपये आहे 8 तासाची मशीनला, म्हणजे 8 तासाची जी सुविधा आहे. मी त्याच्यामध्ये आम्ही हे काय केलेलं आहे, 2,000 रुपये एंड युजरने दिलेला आहे आणि 13,000 रुपये आम्ही लोन केलेलं आहे आणि बाकीचं 3,000 रुपये सेल्को फाउंडेशन त्यांना आम्ही अनुदान दिलेलं आहे. ओके. तो हे त्यांनी काय केलं, बँकवर 13,000 रुपये 3 वर्षाची सुविधा म्हणजे लोन घेतले होते आणि 11.5 एकर होती त्यांची केव्हीजीबी बँकामध्ये. तर महिना त्यांना फक्त 450 रुपये ईएमआय भरायची अनुकूलता दिली होती. तो त्यांची पहिला इन्कम कशी होती, दिवसाला 200 या 300 असं करत होते आणि जेव्हा आम्ही त्यांना सोलारची सुविधा दिली, त्यांचं इन्कम 500 ते 600 रुपये झाली. ओके. सो म्हणजे त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढली आणि मासिक हप्ता जो होता तो फक्त 450 रुपये त्यांनी भरून 18,000 रुपयाचं जे काही त्यांचं भांडवल होतं सुरुवातीचं, तर ते नील केलेलं आहे, बरोबर? येस. हा, म्हणजे आता तुम्ही सांगता येते की नफ्यामध्ये दुप्पट वाढ होतीये, वाढली. की जे तुम्ही आता सांगितलं की जे 200 ते 250 रुपये होते, तर तेच आता त्यांना 500 रुपये वगैरे मिळतात. येस. चालेल. म्हणजे सोलरच्या सेव्हिंग मशीन किंवा शिलाई मशीन जर आपण घेतलं, बरं, याचा लाईफ टाइम जो आहे, म्हणजे एक किती वेळापर्यंत टिकतं, म्हणजे याची जी बॅटरीची कॅपॅसिटी आहे किंवा किती वर्ष हे टिकू शकतं? हे सोलार म्हणजे कसं आहे सर, पॅनल आणि बॅटरी आम्ही कंपनी म्हणून 5 वर्षाची आम्ही वॉरंटी देते आणि त्याचं लाईफ, पॅनलची लाईफ काय नाही तरी 25 ते 30 वर्ष आहे आणि बॅटरीची लाईफ 10 ते 12 वर्ष पर्यंत येते आरामसे. आणि मोटरचे वर्ष काय, ते मोटरला डीसी मोटर असल्यामुळे त्याला जास्त मेंटेनन्स राहणार नाही आहे आणि त्याची 1 वर्षाची वॉरंटी राहते आणि त्याचं लाईफ पण काय नाही तरी त्याचं काय म्हणजे पॉवरची क्षमता एकासारखं राहिल्यामुळे त्याला काही धक्का होणार नाही आहे. ओके. आता म्हणजे आपल्याकडे सायरा बानू मॅम कनेक्टेड आहेत का? सायरा बानू मॅडम, आप कनेक्टेड आहे क्या? नाही, 1 सेकंड मी चेक करतो. ठीक आहे, म्हणजे कनेक्टेड नसेल तर तुम्ही सांगितलं तरी चालेल. म्हणजे आपल्याकडे आता हे म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हणालो की आता सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून जे व्यावसायिक यशस्वीपणे म्हणजे व्यवसाय करतात आहे, त्याच्याबद्दल त्यांचे अनुभव आपण ऐकून घेणार होतो. पण आता सायरा बानू मॅडम ज्या धारवाडच्या आहेत, तर त्या आता सध्या त्यांना इंटरनेट इश्यू आहे, ते कनेक्टेड झालेले नाही आहेत. बट ह्या ज्या मॅडम आहेत, तर ते मागच्या 3 वर्षांपासून हे त्यांनी मशीन विकत घेतलेलं आहे, सोलरवर चालणारं शिलाई मशीन, आणि ते याचा व्यवसाय करतात आहे, म्हणजे त्याच्यावर ब्लाऊज शिवून देणं किंवा हे सगळं करून देणं. तर राजेंद्र सर, त्यांच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल का? हे सायरा बानू मॅडम काय होते, ते धारवाडमध्ये एक रॅपिड एनजीओ म्हणून एक एनजीओ आहे, त्याने टेलरिंगची ट्रेनिंग देतात त्यांना.
आणि ही विडो आहे, म्हणजे नवरा नाही आहे. आणि त्यांनी ट्रेनिंग शिकायची इच्छा होती त्यांची. तर ते रॅपिड NGO त्यांना ट्रेनिंग दिली आणि त्या ट्रेनिंगमुळे त्याने एक मशीन घेऊन घरी म्हणजे शिवायचे काम करणार होते, करायला स्टार्ट केली ती. पण त्यांच्याकडे ते एक म्हणजे त्यांनी एक स्लम एरियामध्ये राहण्यामुळे त्यांच्याकडे पॉवरचे इश्यू फारच होते. म्हणजे त्यांना पॉवर नव्हती, करंटची सुविधा नव्हती आणि घरी पण त्यांना एक लाईट पाहिजे होती करंटसाठी. तर त्याने आणि वापस त्याने रॅपिड NGOला असं त्यांचे कष्ट सांगितले, की मला असं-असं दिक्कत आहे. मला पॉवर नाही आहे असं. तो त्याने आम्हाला सेल्कोवाल्यांना टाय-अप करून दिले. तर सेल्कोवाले आम्ही तेव्हा त्यांच्या घरी जाऊन त्यांची सुविधा काय आहे, त्यांनी कुठल्या एरियामध्ये राहतात ते सगळं आम्ही सर्व्हे केले. सर्व्हे केल्यामुळे त्यांना कळालं, की मशीनला पण आम्ही एक सुविधा देऊ शकतो आणि त्यांना एक लेड पण देऊ शकतो. तो त्यांना आम्ही केव्हीजी त्यांच्या बातम्या करून घालून आम्ही त्यांना बँक लोन करून घालून त्यांना मशीन दिली. तर त्यामुळे त्यांची त्याने रेग्युलरली पहिल्या 3 ब्लाउज शिवत होते. आता त्यांनी रेग्युलर करता 3 वर्षामध्ये काही नाही तर 10 ब्लाउज शिवतात त्यांनी डेली. बरं. हो. चालेल. आता आपण दुसऱ्या टेक्नॉलॉजीकडे जात आहोत. म्हणजे आपण आता सोलर शिलाई मशीन याबद्दल थोडंसं पाहिलं किंवा जे उद्योजक आहेत तर त्यांचे अनुभव काय आहेत तर त्याच्याबद्दल पण थोडंसं ऐकलं. याबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण टाकू शकता किंवा या सेशनच्या अगदी शेवटी आपण 15 मिनिटांचा वेळ ठेवणार आहे. तर त्यावेळी विचारलं तरी चालेल. तर आपण दुसरी टेक्नॉलॉजी आता पाहतोय. ते आहे सोलर फ्रीज म्हणजे सोलारवर चालणारा फ्रीज. तर मी आदित्य सर आहेत सेल्को फाउंडेशनचे. तर त्यांना मी विचारतोय की आता आपल्या जे नॉर्मल आपण जे फ्रीज वापरतो आणि हा सोलरवर चालणारा जो फ्रीज आहे तर याच्यामध्ये नेमका फरक काय? सगळ्यांना आदित्य सर. नमस्कार. तर जे हे फ्रीज आहे ना सुहास सर, त्याच्यामध्ये कसं असतं की नॉर्मल फ्रीज जे आपल्याला रेग्युलर मार्केटमध्ये भेटतं ते AC वर चालतं आणि हे सोलारवर बनवलेलं सेपरेट फ्रीज आहे. त्यामुळे नॉर्मल पॉवर असेल नसेल तरी पण हे फ्रीज चालेल. त्यामुळे जिथे अशी समस्या आहे आपल्याला एक की मिनिट मी जिथे इंटरप्ट करतो थोडंसं. ज्यांचे माईक म्यूट नाही आहेत त्यांनी माईक म्यूट करा आणि जर प्रश्न असतील तर आपण शेवटी आपण घेणार आहे. चालेल. आदित्य सर तुम्ही कंटिन्यू करा. ओके, ओके. तर मग आता जिथे असे ज्यांचे छोटे-छोटे हॉटेल आहेत, छोटे-छोटे ढाबे आहेत, छोटे-छोटे किराणा दुकान आहेत किंवा अशा छोटे-छोटे पानाचे वगैरे जे आपल्या छोटे-छोटे दुकानं असतात, जिथे फक्त लाईट, वीज नसल्यामुळे आपण फ्रीज नाही टाकू शकत. दुकान आहे पाण्या बॉटलची जिथे कोल्ड ड्रिंक विकलं जाऊ शकतं, दूध, लस्सी अशा खूप साऱ्या गोष्टी विकल्या जाऊ शकतात. तिथे हे फ्रिज बेस्ट फिट होतं. कारण त्याला पॉवर असली काय नसली काय त्याला फरक नाही पडत. ते चालूच राहतं. कारण ते सोलारवर काम करतं. हो. चालेल. आणि मग आता हा जो सोलार फ्रीज आहे तर याचं म्हणजे हा मार्केटमध्ये आता जे फ्रीज आपल्याला मिळतात तर सोलार फ्रीज जर घ्यायचं म्हटलं तर त्याची किंमत किती असते आणि त्याची क्षमता वगैरे ही किती असते? तर याच्यामध्ये असे मॉडेल्स आहेत. आता जे आपण मॉडेल बघतोय ते 100 लिटरचं आहे आणि याची पूर्ण सिस्टम कॉस्ट म्हणजे सोलार प्लस फ्रिज दोन्ही मिळून 92,000 पडतंय. त्यातले ₹72,000 सोलार आहे आणि ₹20,000 त्या डिव्हाइसची कॉस्ट आहे. तर ज्यावेळेस आपण हे डिव्हाइस बसवतो, तर याच्यामध्ये एक जनरल एक आम्ही छोटंसं असं बिझनेस मॉडेल वर्कआउट केलं होतं. ज्याच्यामध्ये असं आहे, की तुम्ही सपोज 75 बॉटल कशाच्या पण दूध, पाणी, ज्यूस काही पण जर विकलं, तर आणि त्याच्यामध्ये फक्त आपण ₹2 प्रॉफिट ठेवलाय. तर ₹2 प्रॉफिटच्या प्रमाणे तुम्हाला ₹150 रोजचे भेटणार. ठीक आहे. सपोज जर आपण 25 दिवस काम केलं, तर आपल्याला ₹3,750 आणि जर सिस्टम जे आपण लोन घेतलेला आहे 72,000चा 12.5% व्याजावर. जर आपण 3 वर्षाचा घेतला, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1,300 ₹350 वाचणार. ₹2,400 आपल्याला मासिक EMI भरावा लागणार त्याचा. आणि तेच जर आपल्याला 5 वर्षाचं पाहिजे असेल, जसं म्हणजे आपण लोन घेतलाय आता आणि 5 वर्षांनी आपण पूर्ण करणार आहे, तर आपण ₹1,600 भरायचे आणि ₹2,150 महिन्याला वाचवायचे. बरं. ओके.
तर ह्याच्यामध्ये असे आपण टेम्परेचर सेट करू शकतो -18 डिग्री सेल्सिअस ते +10 डिग्री सेल्सिअस. जनरल जे आपले घरचे फ्रीज काम करतात ते 5 डिग्री सेल्सिअस वर असतात. त्या लेवलवर आपण कॉन्स्टंट मेंटेन करू शकतो. आणि जी बर्फाची कॉस्ट असते, जर सपोज फ्रीज नसेल किंवा बाकी गोष्टी थंड ठेवण्यासाठी आपण थर्माकोलचे डब्बे वापरून त्याच्यात बर्फ टाकतो, तर जवळपास 20 ते 30 रुपये दिवसाची कॉस्ट बर्फ विकत घेण्यासाठी लागतेच. तर तो जो रोजचा खर्च आहे, जो 750 रुपये च्या आसपास असतो महिन्याला, तो कम्प्लीट वाचणार. प्लस 5 वर्षांनी ही सिस्टम तुमची किंवा 3 वर्षांनी ही सिस्टम पूर्ण तुमची. त्याच्यात पुन्हा काही प्रॉब्लेम नाही असा. हा, म्हणजे याला काही मेंटेनन्स वगैरे त्याची गरज आहे का, किंवा याचं लाईफ किती दिवस चालेल? आता समजा 5 वर्ष जर मला हा फ्रीज जर नील करायचा असेल तर 5 वर्ष लागणार आहेत. ओके, तर म्हणजे 5 वर्ष त्याची काही वॉरंटी मिळते का, गॅरंटी मिळते का, किंवा याचं लाईफ किती आहे? जसं राजेंद्र सर म्हणाले की लाईक सोलारवर तर सेल्को 5 वर्ष बॅटरी आणि पॅनलवर तर वॉरंटी देतच देतं. फ्रीजची कंपनी जी आहे ती फ्रीजवर 2 वर्षाची वॉरंटी देते आणि त्यांची ऑन साईट सर्व्हिस असते. जसं की त्यांचे लोक येणार आणि ते रिपेअर करणार. पण जर ते येऊ नसतील शकत किंवा पोहोचायला उशीर आहे, पण आपलं जे थंड करायचं आहे ते खराब होण्याच्या मार्गावर असेल, तर लोकल फ्रीज रिपेअरवाले पण याला रिपेअर करू शकतात. असं याचं डिझाईन आहे. म्हणजे छोटे जे व्यावसायिक आहेत, ज्यांची कटलरीची दुकानं आहेत किंवा किराण्याचं दुकान आहे, किंवा कोणाला आईस्क्रीम वगैरे जर बनवायची असेल, तर असे व्यावसायिक हा फ्रीज घेऊ शकतात, बरोबर? बरोबर आहे. पण फक्त आईस्क्रीमसाठी थोडी जास्ती किंमत येते, कारण त्याच्यामध्ये 24 तास ते कंटिन्यू -18 डिग्री सेल्सिअसवर ठेवावं लागतं. व्हेअरएज दूध झालं, पाणी झालं, लस्सी, पेप्सी या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, ज्या खूप फास्ट मूव्ह होतात रुरल मार्केटमध्ये, तिथे हे फ्रिज एकदम परफेक्ट काम करू शकतं. तर आता याचं काही एक चांगलं उदाहरण, म्हणजे जेणेकरून एखादा व्यावसायिक त्याने फ्रीज घेतलाय आणि तो चांगल्या पद्धतीने त्याचा नफा वगैरे होतोय, तर असं एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकाल का? हो, हो. एक तिप्तूर नावाचं एक गाव आहे इथे कर्नाटकामध्ये. तिथे दिनेश नावाचे आमचे एक फ्रिज वापरणारे एक ग्राहक आहे. तर त्यांचं एक छोटं हॉटेल आहे. त्यांना नेहमी म्हणजे हॉटेल असेल तर लोकं पाणी घेणार, कोल्ड ड्रिंक घेणार, छोट्या-छोट्या अशा गोष्टी चालूच राहणार. पण त्यांची जे रेग्युलर मार्केटमधलं फ्रिज आहे ते घेण्याची हिंमत नव्हती होत. कारण लाईट गेल्यावर काय फायदा? ते खराब होऊन जाणार सगळं. मग त्यांच्यासाठी ते आम्हाला अप्रोच झाले. ते आम्हाला भेटले आणि त्यांनी ज्या सांगितलं त्यावेळेस आमच्याकडे हे होतं. त्यांचं जवळपास ₹95 दिवसाचा खर्च प्रॉफिट वाढला ते बरोबर. विकल्यामुळे. आणि मग 25 दिवसांनी तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर सपोज ₹2300 ते ₹2400 आसपास तुम्हाला वेगळा प्रॉफिट येणार. तुमचं जे रेग्युलर बिझनेस चालू आहे तो तर आहेच आहे, प्लस ॲडिशन मध्ये तुम्हाला हा जो एक्स्ट्रा इन्कम आहे तो होणार. आणि त्यातनं त्यांनी ₹1250 3 वर्षासाठी कर्ज घेतलं होतं, त्याचं 1250 प्रति महिना भरून 3 वर्षानंतर सिस्टम तुमची. बरोबर. आणि पर मंथ ₹1125 नेट प्रॉफिट. ओके, म्हणजे प्रति महिना त्यांना ₹1125 उरतात ते आता सध्या. हा, प्रॉफिट तेवढा आणि पुन्हा 3 वर्षानंतर सिस्टम तुमची, त्यामुळे पूर्ण पैसे तुमचे असं. बरोबर. ओके, चालेल. म्हणजे सोलर फ्रीज जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये वापरायला सुरुवात केली, तर तुमचं जे इलेक्ट्रिसिटीचं बिल असतं, कारण फ्रीज हा कंटिन्युअसली ऑन ठेवावा लागतो, आणि जर समजा 1-2 तास जर लाईट गेलीच मध्ये, तर त्याच्यामध्ये ठेवणारे जे पदार्थ असतात, म्हणजे दूध असेल किंवा भाज्या असतील, तर ते सगळे खराब होतात. मग त्याची कॉस्ट सुद्धा या गोष्टींमध्ये ऍड होऊ शकते, किंवा जे बरोबर. इलेक्ट्रिसिटीचं आपलं जे बिल आहे, तर ते सुद्धा याच्यामध्ये ऍड होऊ शकतं. तर नक्कीच हे फायदेशीर आहे. मला एक म्हणजे आपले जे पुण्याचे निखिल सर आहेत, त्यांनी एक सांगितलं होतं, म्हणजे इथं भीमाशंकर म्हणून एक ट्रायबल एरिया आहे. भीमाशंकर सगळ्यांनाच माहित असेल, ज्योतिर्लिंग आहे तिथे. तर त्या भीमाशंकरला कोकणाच्या बाजूने, म्हणजे पलीकडल्या बाजूने काही ट्रेकर्स ट्रेक करत वर येतात, आणि ट्रेकर्सला बऱ्याच प्रमाणात, म्हणजे एक मध्यापर्यंत आल्यानंतर तिथं अशा काही छोट्याशा झोपड्या आहेत, आणि तिथं बरेच छोटे जे व्यावसायिक आहेत, तर ते बसतात आणि मग त्यांना पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पुरवतात. तर आता त्या व्यावसायिकांनी हा सोलर फ्रीज घेतलाय, तिथं इलेक्ट्रिसिटी पण नाहीये. तर ते सोलारवरच सगळं चालतं, आणि मग ते सगळे पाण्याच्या बॉटल्स असतील, कोल्ड ड्रिंक्स असतील, किंवा जे काही लागतं ट्रेकर्सला, तर ते सगळ्या गोष्टी आता ते
फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतात आहे आणि त्यामुळे त्यांचा इन्कम वाढलाय. तर एक आणि हे चांगलं आणि हा हे मॉडेल जे आहे ना, हे रिक्षामध्ये पण बसू शकतं. म्हणजे सपोज तो जो ऑप्शन पाहिजे असेल, की बरोबर रिक्षामध्ये इन्स्टॉल करायचंय आणि घेऊन जायचंय, तर ते पण होऊ शकतं याच्यामध्ये. बरोबर बरोबर चालेल. आपण पुढच्या टेक्नॉलॉजीकडे जाऊयात. जे दूध काढण्याचं मशीन आहे. आता याच्याबद्दल बरेच संभ्रम आहेत लोकांमध्ये. म्हणजे आत्ताचं जे मशीन आहे, म्हणजे दूध काढण्याचं मशीन वापरायचं की नाही, यापासून बरेच संभ्रम आहे. तर आत्ताचं जे मशीन आहे आणि जे सोलरवर दूध काढण्याचं जे काही मशीन आहे, तर याच्यामध्ये काय फरक आहे ते एक सांगा. आणि जे संभ्रम आहेत, म्हणजे आता समजा गाईला आपण ते दूध काढायचं मशीन लावलं तर त्या सडांना इजा होते वगैरे, असे बरेच लोकांमध्ये संभ्रम आहेत. तर त्याबद्दल पण थोडंसं सांगा. ओके. थँक सर. सो हे जे सौर ऊर्जेवर चालणारं जे मिल्किंग मशीन आहे, आपण काही इथे पुणे भागातले काही एंटरप्रेन्योर्स असतील, तर त्यांना त्या भागामध्ये बरेच दुधाचा व्यवसाय करणारी बरेच शेतकरी आहेत म्हणा किंवा एंटरप्रेन्योर्स आहेत. तर नॉर्मली तुम्ही बघितलं असेल, की जे आत्ता जे मशीन यूज करतात, ते आपलं करंटवरती चालणारं म्हणजे इलेक्ट्रिसिटीवरती चालणारं जे मशीन आहे. हं, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द ही सेंट्रलाइज्ड पाईपलाईन असते. त्याच्यामध्ये जे प्रेशर असतं, ते हं, खूप हाय असतं आणि ते सेंट्रलाइज्ड प्रेशर असतं. त्याच्यामध्ये कंट्रोल करणं हा भाग नसतो आणि ती बरं. पाईपलाईन असते आणि जिथे मग आपल्याला पाईप कनेक्ट करायचा असतो प्रेशरचा आणि दूध काढायचं असतं ती कॅन घेऊन. तर हं, यामध्ये सोलारवरच्या मशीनवरती आणि एसीवरच्या तोच डिफरन्स आहे. याच्यामध्ये ते जे प्रेशर लागतं ते याच्यामध्ये ती मोटर इनबिल्ट आहे आणि ती हं, बरोबर एक्झॅक्टली जेवढं लागतं, की जसं आपण काय म्हणतो, की हाताने जेवढं प्रेशर आपण सॉफ्टली प्रेस करतो आणि दूध म्हणजे दुधाच्या धारा काढतो, हं, त्याच पद्धतीने याच्यावरती ते प्रेशर सेट केलंय. त्याच्यामुळे गुरांना इजा पोहोचण्याची जी शक्यता आहे ती फारच कमी असते. फारच म्हणजे नसतेच यामध्ये. तर हं, ती जी नाविन्यपूर्ण जी टेक्नॉलॉजी जे या मशीनमध्ये आहे, हं, हाच हं, तो फरक आहे. हं. आणि दुसरं हे जे आहे ते पोर्टेबल मशीन आहे. म्हणजे ते पण पोर्टेबल असतं, पण त्याच्यामध्ये कॅन तुम्हाला प्रत्येकदा ठिकाणी यायला थोडं पोर्टेबिलिटीचा ऑप्शन एकतर चांगला आहे. आणि जे याच्यामध्ये महत्त्वाचा जो प्रश्न येतो, की आपला जो दूध काढण्याचा वेळ आहे तो ठरलेला असतो. सकाळी 6 ते 7 दरम्यान, संध्याकाळी परत 5 ते 7 दरम्यान आणि त्या वेळातच कदाचित जर लाईट नसेल, करंट नसेल, तर मग मशीन कशी चालवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. हा एक झाला ज्यांच्याकडे ऑलरेडी मशीन आहे. ज्यांच्याकडे मशीनच नाही, तर मग काय होतात, की ज्यांच्याकडे जास्तीत जास्त गुरं आहेत, तर ते लेबर सांगतात दुधाच्या धारा काढण्याला आणि कधी-कधी लेबर मिळणं पण हा कठीण प्रश्न असतो. म्हणजे त्या भागामध्ये लेबर अवेलेबल नसतात. मग बरोबर. माझ्याकडे गुरं आहेत, पण लेबर नाहीये. त्याच्यामुळे तो एक प्रश्न असतो. माझ्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे, मशीन आहे, पण पॉवर कटचा, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे. तर हं, अशा या सगळ्या प्रश्नांमध्ये हे जे सोलारवरती, सौर ऊर्जेवरती चालणारे जे मिल्किंग मशीन आहे, एकदम परफेक्ट आहे. ओके. आणि दुसरा फायदा याच्यावर विजा पण पोहोचत नाही. ओके. मग आता आमचे महेंद्र सर काही भागांमध्ये गेले होते, की जिथं पाऊस जास्त पडतो आणि हं, मग हं. त्या लोकांचा म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांचा प्रश्न होता, की समजा हे मशीन आम्ही घेतलं आणि हं, समजा 2 ते 3 दिवस सूर्य आलाच नाही किंवा 4 ते 5 दिवस सूर्य आलाच नाही. तर हं, मग हं. आम्हाला हे मशीन एसी सप्लायवर चालवता येईल का? म्हणजे अशी काही हायब्रिड सिस्टम असेल का? की ज्याच्यावर म्हणजे सोलरवर पण चालेल आणि एसी सप्लायवर पण चालेल? किंवा हं, हं. असं काही हं. बॅकअप आहे का, की जो 4 ते 5 दिवस चालेल? तर याबद्दल सांगा. हां. आता हे जे आहे याच्यामध्ये जी सिस्टम आहे जी सोलार हे आपण तुम्ही या पिक्चरमध्ये ते सौर ऊर्जेचे पॅनल बघितलेले असतील. बरोबर. तर हं, आता जो खूप हेवी रेन होणारा म्हणजे खूप जास्त काय म्हणतो पाऊस पडणारा एरिया आहे. हं, त्यामध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो की कंटिन्यूअस 2-3 दिवस पाऊस येतोय, तर हे कसं चालणार? तर याच्यामध्ये 2 दिवस पाऊस आला नाही, तरी पण हे मशीन सॉरी 2 दिवस प्रकाश नाही निघाला, तरी तुम्ही हे मशीन चालवू शकतात. कारण त्याच्यामध्ये असा बॅकअप असा डिझाइन केलाय, की जर 2 दिवस जरी सूर्यप्रकाश नसेल, तरी चालू हं, शकतं. अ, त्याच्यामुळे आणि मग एखाद्या वेळेस खूप कंटिन्युअस पाऊस पडतो किंवा मग पाऊस येतो, जातो, येतो, जातो. तर याला जे चार्ज व्हायला जे टेम्परेचर लागतं ते मिनिमम 24 डिग्री टू 26 डिग्री म्हणजे 24 ते 26 डिग्री सेल्सियसच्या दरम्यान लागतं. आणि हं. तेवढं जर तापमान असेल दिवसभरामध्ये 2-3 तास तरी, तर त्यातनं थोडं चार्ज होतं. तर हा एवढा काही प्रश्न उरत नाही, की बा बरोबर. खूप पाऊस झाला तर मशीन बंद पडेल.
आणि एखादी एक्सेप्शनल केस म्हणजे काही वगळता असेल तर याच्यामध्ये हे पण ऑप्शन आपण आहे की आपल्याला हे करंट वरती आणि प्लस सोलार वरती पण चालवता येऊ शकतं. बरं. बरं, आता इथे म्हणजे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे म्हणजे तुमच्या गायीच्या ज्या संख्या आहेत, म्हणजे 5 गायी असतील तर असं मशीन, किंवा 5 वॅटचा एलईडी आणि 120 वॅटचं मशीन, असं असे काही मॉडेल्स आहेत, बरोबर? तर बरोबर. त्याबद्दल थोडं सांगा. हां, याच्यामध्ये वेगवेगळे जे आहे 2 प्रकारच्या मशीन आहेत. एक त्याला म्हणतो आपण सिंगल क्लस्टर आणि डबल क्लस्टर. म्हणजे त्याच्यामध्ये 2 जे धारा काढायचं जे म्हणजे कनेक्ट करायचं जे यंत्र आहे, ते मशीन एकच असते कॅन, पण त्याला 2 असे हे असतात. आणि एक छोटी आहे त्याला सिंगल असतं. ज्याच्याकडे म्हणजे 5 कऊ आहे, 5 ते 6 कऊ, त्यांना ते छोटं सिंगल क्लस्टरवालं मशीन चालतात. आणि ज्याच्याकडे 2 सॉरी 10 गायी आहेत. त्यांना मग थोडंसं मोठं सॉरी सिंगल क्लस्टर्स पण त्याचा बॅकअप जास्त असेल. जो मशीनचा आपण बॅकअप म्हणतो ना, तर जे 5 गायी आहेत त्यांना 1 तासाचा बॅकअप असेल. त्याच्यामुळे तुम्हाला एका गाईला अराउंड 5 ते जास्तीत जास्त 7 मिनिटं अशा प्रकारे तर 5 गाई एका तासामध्ये होते. त्याची अराउंड किंमत जी आहे ते अराउंड 64 ते 65,000 आहे. आणि त्याच्यामध्ये एक लाईट पण असेल, जेणेकरून संध्याकाळी तुम्हाला लाईट पण ऑन करता येतो. आणि बरेचदा गुरांचा जो गोठा असतो, कधी शेतात असतो, तिथे लाईटचा प्रॉब्लेम नसतो. तर हे त्यासाठी सुटेबल आहे. आणि ज्यांच्याकडे 10 पेक्षा जास्त गायी आहे, कोणाकडे 15 असेल, 20 असेल, 17 असेल, तर त्यांच्यासाठी मग डबल क्लस्टर मशीन्स आहे. म्हणजे तुमचा वेळ वाचला पाहिजे. एकाच वेळेला तुम्हाला 2 गाईचं दूध काढता येतं. तर ओके. त्यासाठी जी सिस्टम आहे ते थोडी मशीन थोडी मोठी आहे. आणि त्याच्यामध्ये पण मग 1-1.5 तासाचा बॅकअप आणि नंतर खाली 2 तासाचा बॅकअप असं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे 15 ते 25च्या दरम्यान जर असेल तर. आणि आता याचा मेंटेनन्स, म्हणजे समजा मशीन थोडंफार काहीतरी खराब झालं, तर ते शेतकऱ्यांना करता येऊ शकतं का? हां, यामध्ये एक जे मेंटेनन्स जोचा भाग आहे तर रोज आपण जेव्हा मशीन वापरायच्या आधी आणि वापरल्यानंतर हं. हे जर आपण गरम पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं, तर यामध्ये कुठल्याही मेंटेनन्सचा प्रॉब्लेम होत नाही. आता जो आमचा अनुभव आहे, की ज्यांनी हे जे पाळलं नाही, हे ज्या काही सूचना आहे, की हं. तुम्ही म्हणजे दुधाच्या धारा काढल्यानंतर जर तुम्ही मशीन व्यवस्थित धुतलं नाही, तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार हं. होतात आणि मग ते त्याच्यामध्ये मग ते खराब होतं, दूध खराब होतं. तर बरं. हे हो. जे पाहिलं नाही त्याचा अनुभव मग त्यांना एकदा अनुभव आल्यावर त्यांनी परत ती सवय लावली. तर हं. त्याच्यामध्ये एकच सूचना म्हणजे नियम पाळायचा असतो, की तुम्ही मशीन वापरायच्या आधी आणि वापरल्यानंतर मशीन व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि गरम पाणी वापरायचं. आता तुम्ही मगाशी म्हणालात, की जे मशीन म्हणजे जे सिंगल क्लस्टर किंवा डबल क्लस्टर जे मशीन्स आहेत, ते 60 ते 65,000 पर्यंत जातं. बरोबर. हं, हं. तर आता जे नॉर्मली मशीन्स आहेत, तर ते 10,000 पर्यंत, 12,000 पर्यंत येतात. तर मग आता हे जे मशीनचं जे आर्थिक नियोजन आहे थोडंसं, म्हणजे हं, जर आपण अगदी छोट्या गावातला शेतकरी जरी समोर ठेवला, तर त्याला हं, हे हं, कसं म्हणजे जे आपण बिझनेस मॉडेल म्हणतो, की मी समजा हं, कर्ज घेतलं आणि मग ते कर्ज मी परतफेड कसा करू शकतो, किंवा हं, त्याच्यामधून मला काय नफा होणार आहे. तर हं. याच्याबद्दल थोडंसं एखाद्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगा ना. हां, यामध्ये 2-3 गोष्टी आहे. जसं मी सांगितलं, की तुमच्याकडे बरेचदा काय होतं, की हा जो दुधाचा जो व्यवसाय हा जोडधंदा म्हणून बघितला जातो हं. आणि काही जणांकडे फक्त गायीच असतात किंवा म्हणजे मूळ व्यवसाय जो तो असू शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये मनुष्यबळ लागतं, तुम्हाला लेबर लागतात आणि बऱ्याच भागांमध्ये लेबर मिळणं हा खूप मोठा म्हणजे प्रश्न आहे. हं. तर मग अशामध्ये आपण जी लेबरची जी कॉस्ट आपण म्हणजे लेबरला जे पैसे देतो म्हणजे ₹200 किंवा ₹250 किंवा ₹300 ज्या भागानुसार त्या नसेल, हं. तर तो जो खर्च आहे, हं. तो वाचू शकतो. मिल्किंग मशीनमुळे तुमचं उत्पादन कसं वाढेल उत्पादन वाढवण्याचा भाग म्हणजे बचतीचा भाग होईल. उत्पादन वाढणे म्हणजे जी तुम्ही जो जास्तीचा खर्च करता, जे लेबर सांगणं असेल किंवा मग अ, हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला लेबरचा हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा झाला, की तुम्हाला दूध डेअरीवरती वेळेवरती पोहोचवायचं असतं. आणि हं. सपोज तुमच्याकडे लेबर नाहीये किंवा एखाद्या वेळेस तुमच्याकडे ऑलरेडी एसी मशीन आहे म्हणजे जे करंटवरती चालतंय आणि जर लाईट गेली तर तुम्हाला एवढ्या गायींच्या धारा काढायला वेळ लागेल आणि तुमचं डेअरीपर्यंत दूध पोहोचवायला पण वेळ लागेल. तर मे बरोबर. बी महिन्यातनं 2-3दा असं होऊ शकतं, की ते तुम्ही सुटून जाल. हं. तर ती जी कॉस्ट आहे ती पण यामध्ये बचतीचा भाग होऊ शकतो. एखाद्या वेळेस बरोबर. तुम्हाला दूध घरीच ठेवावं लागेल. हं. तर मे बी असं पण होऊ शकत असेल. तर हा ज्या 2-3 समस्या आहेत त्यातनं सॉल्व्ह होतं. त्याच्यामुळे हे जे एक्स्ट्रा जो खर्च होतो किंवा त्याला म्हणतो हं. आपण वाया जाणं म्हणतो, दूध वाया जाणं, हं. हा यातनं वाचू शकतो. आणि
त्या बचतीतनं मग आपण जो बाकीचा याचा जो खर्च आहे आपण म्हणू EMI म्हणू किंवा हप्ता भरायचा म्हणून तो यातनं होऊ शकतो. बरोबर, राईट. आणि दुसरं म्हणजे एक मी सोलापूरचं उदाहरण सांगतो. तर त्यांच्याकडे आणि हा जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांसाठी आणि बाकीच्यांकडे काही छोटे-मोठे व्यवसाय असतील त्यांच्यासाठी एक तर न्हावी म्हणजे त्यांचं कटिंगचं दुकान आणि त्यांच्याकडे 3-4 गायी. तर घरी आधी त्यांना धारा काढणं, परत दुकानात जाणं हा थोडासा प्रश्न होता. कारण मग त्यांनी काय झालं मशीन घेतल्यानंतर त्यांच्या घरच्या महिला मशीननी दूध काढायला लागल्या. तर त्यांचा जो वेळ होता तो परत ते त्यांच्या कटिंगच्या दुकानामध्ये जास्त वेळ देऊ शकले. आणि परत काय होतं की हाताने धार काढताना त्यांचं 1-2 लिटर दूध कमी निघायचं. आणि नंतर काय झालं की मशीनमुळे ते कारण हात दुखून जायचे किंवा त्यांना कळायचं नाही, की दूध पूर्ण निघालं की नाही. तर त्याच्यामुळे एका गाईमागे जवळपास 1 ते 1.5 लिटर दुधाची वाढ झाली. तर हा पण एक थोडा उत्पादन ते खूप जास्त नाही, पण मायनर म्हणजे 1 ते 2% असं आपण म्हणू. एका टाईमला 1-1.5 लिटरचा फरक झाला. चालेल. म्हणजे सोलरचं दूध काढण्याचं मशीन नक्कीच फायदेशीर ठरतंय, की जर तुमच्याकडे लाईट नसेल किंवा तुमच्याकडे लेबर्स नसतील, तुमच्याकडे गायींची संख्या जास्त आहे आणि मग तुम्हाला वेळेत सगळ्या गोष्टी करायच्या आहेत किंवा बाकीचा आता हा तर जोडधंदा म्हणूनच पाहिला जातो हे सगळं. तर मग त्या वेळेमध्ये सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या असतील तर नक्कीच हे दूध काढायचं जे काही मशीन आहे तर ते फायदेशीर ठरू शकेल. चालेल. आपण पुढे जाऊयात. पुढच्या टेक्नॉलॉजीकडे जाऊयात. सोलर लोकसेवा केंद्र. म्हणजे लोकसेवा केंद्र म्हणजे काय, की आपल्याकडे जसं ई सेवा केंद्र वगैरे जशी असतात, की ज्याच्यामध्ये आपल्याला बरेच डॉक्युमेंट्स प्रिंटिंग करून मिळतात. म्हणजे प्रिंटिंग स्टेशन असतं, प्रिंटर्स असतात तिथे किंवा झेरॉक्स मशीन्स असतात किंवा कॉम्प्युटर असतो. जर आपल्याला एखादा दाखला बनवायचा असेल तर ते सगळे लोक बनवून देतात. तर असं हे लोकसेवा केंद्र ही एक टेक्नॉलॉजी आहे. आणि मग याच्यामध्ये जे कॉम्प्युटर किंवा प्रिंटर, झेरॉक्स मशीन आहेत, तर त्या सगळ्या सोलर सप्लायवर चालवल्या जातात. आणि मग ज्यावेळी लाईट नसेल, तर त्यावेळी सुद्धा हे सगळ्या गोष्टी चालू राहतात. तर मी राजेंद्र सरांना विनंती करतो, की सोलर लोकसेवा केंद्र याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा. आणि म्हणजे आता पहिलं लोक हे सगळं इलेक्ट्रिक सप्लायवर वापरत होते, पण आता सोलर वरती सगळं आल्यामुळे काय फायदा होतोय? बर. हे कसं आहे का म्हणजे आम्ही पहिला हे सोलार प्रिंटर चालेल, सोलारवर पण बी प्रिंटर चालेल, झेरॉक्स मशीन चालेल, कम्प्युटर चालेल असं आम्हाला कसं वाटली की एक युजली खेडेगावात काय होते म्हणजे ग्रामीण प्रदेशामध्ये एक छोटंसं गाव आहे समजा आणि तिथं झेरॉक्स मशीन कुठे बी नाही आहे. ब ब आहे और नाहीतर एक झेरॉक्स मशीन आहे पण तिथं पॉवरचा इश्यू आहे. तर ते लोक दुसरे गावाला जायला पाहिजे या फिर दुसरं खेडेगाव नंतर थोडा सिटी लेवलला येऊन त्यांचे आधार कार्ड होऊन दे या काही सर्टिफिकेट होऊन दे त्यांनी झेरॉक्स करून द्यायचं परिस्थिती राहत होती. तर ही अशी आम्ही खेडेगावची अनानुकूलता बघितल्यानंतर वाटले की का आम्ही हे सोलारवर प्रिंटर काही प्रिंटर असे आहेत की कमी पॉवरवर ते चालणार आणि त्याला सोलारची सुविधा दिलं तर ते ऑटोमॅटिक रन होणार. त्या आयडियाने आम्ही काय केले की फरच कंपनीवर आम्ही रिसर्च केली. जसे एप्सन कंपनी आहे, कॅनन कंपनी आहे आणि बाकी दुसरे कंपनी आहे. ते कमी प्रमाणे पॉवर घेणारी मशीनला आम्ही आयडेंटिफिकेशन करून त्यांना आम्ही सोलारची सुविधा दिली. ओके. म्हणजे त्यामुळे म्हणजे आता जर तुमच्याकडे ऑलरेडी प्रिंटर किंवा कॉम्प्युटर जर असेल, विकत घेतलेला ऑलरेडी असेल किंवा तुम्ही ऑलरेडी सोलर लोकसेवा केंद्र म्हणजे लोकसेवा केंद्र चालवत असाल, त्याला तुम्ही सोलरचा बॅकअप देऊ शकता, बरोबर? हो. म्हणजे आता आमच्याकडे आहेत आता कंटिन्यू 200-250 पेपर प्रिंट करणार या कलर प्रिंट करणार ते त्यांना सगळ्यांना त्या टाईपचे मशीनला आम्ही सोलारची सुविधा देऊन ते एक वृत्ती चालू करणार. आता हे सोलरचं प्रिंटर म्हणजे जे प्रिंटिंग स्टेशन आहे किंवा लोकसेवा केंद्र आपण जे म्हणतोय, तर त्याच्यामध्ये आपण कॉम्प्युटर किंवा प्रिंटर किंवा झेरॉक्स मशीन या सगळ्या गोष्टी आपण सोलरवर चालवायचं म्हणतोय. पण याच्यासाठी जो खर्च लागणार आहे म्हणजे सोलर पॅनल असतील, त्याच्या बॅटरीज असतील किंवा या सगळ्या मशीन्स घेण्यासाठी जो काही खर्च येणार आहे, तर तो खर्च म्हणजे ज्याला आपण भांडवल म्हणतो, तर ती भांडवल उभारणी आपण कशी करू शकतो किंवा मग त्याच्यामधून आपण नफा मिळवून
समजा मी जर कर्ज घेतलेलं असेल तर त्याचे हप्ते वगैरे हे सगळे मी कसे फेडू शकतो, तर ते जर एखाद्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं तर चांगलं होईल. बर, हे कसं आहे का, आता प्रिंटर तुम्हाला मिळणार एक 17,000ला 20,000ला तुम्हाला प्रिंटर मिळणार, नवीन प्रिंटर. पण त्याला बरोबर. सोलारचं सुविधा ऍड केल्यानंतर ते 30,000 होणार. या कधी तुम्ही तर मोठ्या प्रमाणाचे घेतले तर 36,000 40,000 पण आम्ही त्याची सुविधा देणार विथ सोलार. बरोबर. इथं कसं राहते, सोलारचं पार्ट वेगळं आहे. म्हणजे सोलार फक्त पॉवर त्याला देणार आणि ते मशीन चालणार. आणि बरोबर. तुमची डे टू डे काय तुमची प्रिंटिंग राहते ना, समजा आता करंट नॉर्मली असताना तुम्ही 150-200 प्रिंट कराल डेली, आणि त्याची इन्कम आहे तुम्हाला एक कॉपीला ₹2. त्या ₹3 काही जागेमध्ये ₹3 घेतात, काही जागे ₹2 घेतात. तर मिनिमम आम्ही ₹2 धरून गेलं तर बी त्यांचा खर्च वगैरे काढून त्यांना 80 पैसे 75 पैसे त्यांचे फायदा राहते त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे पेपरचे खर्च, त्याचे करंटचे खर्च आणि ते मशीनचे खर्च वगैरे काढून. तर ह्याप्रमाणे आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर त्यांची करंट नसताना ते ओके, म्हणजे मला वाटतं राजेंद्र सरांचं नेटवर्क प्रॉब्लेम आहे, पण म्हणजे आपण जर कामाचे पण माझा आवाज येतोय ना? हा, तुमचा येतोय. ओके ओके. जर कामाचे आपण 25 दिवस जर पकडले तर एका दिवसामध्ये 200, म्हणजे त्या 25 दिवसामध्ये आपण 200 प्रती प्रिंट करू शकतो. आणि एका प्रिंटची जर किंमत आपण म्हणजे जे काही भांडवल म्हणतो आपण, तर ते 49 पैसे असं जर आपण म्हटलं आणि त्याची विक्री जर ₹2 आपण केली तर महिन्याचे एकूण उत्पन्न आपण 10,000 पर्यंत नेऊ शकतो. बरोबर. म्हणजे खर्च तो 2,425 एवढा होईल आणि निव्वळ नफा म्हणजे जो काही नफा आपण त्याच्यामधून मिळवणार आहे तो 7,575 पर्यंत नेऊ शकतो. तर हे चन्नप्पा नावाचे जे गृहस्थ आहेत किंवा व्यावसायिक आहेत दक्षिण कर्नाटकामध्ये, तर ते हे सगळं म्हणजे लोकसेवा केंद्र चालवतात आणि त्यांना प्रत्येक महिन्याला 7,575 एवढा आता नफा होतोय. ते त्यांचा अपघात झाला होता, त्यानंतर त्यांना अपंगत्व आलं आणि त्यानंतर मग त्यांना त्यांचं जे किराण्याचं दुकान आहे तर त्याच्यामध्येच हा जोडधंदा त्यांनी सुरू केला आणि आता ते ज्याप्रमाणे म्हणजे ज्या आता या फिगर्स स्लाइडवर दिसतात आहे तर त्याप्रमाणे ते नफा मिळवत आहे. तर आता हे परत एकदा रुपेश सर तुम्ही एक्सप्लेन करू शकाल का? हा, यामध्ये कसं दोन प्रकारचं असू शकतं. लोकसेवा केंद्र ज्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, तुम्ही कॉम्प्युटर सर्व्हिस देऊ शकता. एखादा ऑनलाईन सर्व्हिसेस, कोणाचा फॉर्म भरायचा असेल किंवा लॅपटॉपमधनं कोणी पेन ड्राईव्ह आणला आणि त्यातनं प्रिंट काढायची असेल तर तुमच्याकडे लॅपटॉप लागेल. किंवा मग ऑनलाईन तुम्ही फॉर्म पण त्याला सोबत तुम्ही ऑनलाईन फॉर्म्स पण भरू शकता. म्हणून आम्ही त्यामध्ये या सिस्टम मध्ये लॅपटॉप पण कन्सिडर केलाय आणि प्रिंटर पण आहे त्यामध्ये. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही याचं जे राजेंद्र सर सांगत होते की फक्त प्रिंटर, फक्त तुम्ही झेरॉक्स प्रिंट काढून देऊ शकता. कोणी जर कोणाला झेरॉक्स काढायची असेल तर तुमचं काय म्हणतो दुकान जे आहे शाळेजवळ असेल, बँकेजवळ असेल किंवा तहसील ऑफिस जवळ असेल किंवा कोर्ट जवळ असेल, तिथे या गोष्टींची फार डिमांड असते. किंवा एखाद्या गावामध्ये असेल, बऱ्याच लोकांना आधार कार्डची झेरॉक्स, पासबुकची झेरॉक्स काढायचं की दुसऱ्या गावाला जावं लागतं. तर फक्त त्या अशा केसमध्ये फक्त जरी प्रिंटर असलं तरी तिथल्या लोकांना सुविधा होते आणि आपल्या जो एंटरप्रेन्योरला आहे तो त्यातनं एक एक्स्ट्रा नफा आपण कमवू शकतो. आता यामध्ये जी तुम्ही बघताय जी बिझनेस मॉडेल दिलेलं आहे जे 29,500 रुपये लोन, तर याप्रमाणे ते जे आहे ते फक्त प्रिंटर साठी दिलेलं आहे. बरं, ओके. म्हणजे फक्त प्रिंटर साठी हा खर्च आहे, बरोबर? येस. आणि तुम्ही जो प्रश्न विचारत होता की ऑलरेडी कोणाकडे प्रिंटर असेल तर त्याला आपण सोलार पॉवर करू शकतो. फक्त आपण यामध्ये एकच फॅक्टर बघतो की जे काही आधी जुने प्रिंटर्स आहेत त्याच्यामध्ये जे पॉवर कन्झम्पशन आहे थोडं जास्त आहे. त्याच्यामुळे सोलार सिस्टमची कॉस्ट जास्त होते. त्याच्यामुळे आपण सजेस्ट करतो की जे त्याच्या म्हणतो आपण इफिशियन्सी असलेलं जसे इप्सॉनचं प्रिंटर आहे ते आपण सजेस्ट करतो. ऑलरेडी जर ते त्यांच्याकडे असेल तर आपण त्याला सोलर पॉवर पण करू शकतो. ओके ओके, चालेल. आता जसं आपण पहिल्यांदा पाहिलं की जे यशस्वी उद्योजक आहेत, म्हणजे आता हे सोलर प्रिंटिंग स्टेशन आहे किंवा सोलर लोकसेवा केंद्र आहे, तर याच्यामध्ये आपण आता ज्या अनिता मॅडम आहेत तर अनिता मॅडम जॉईन आहेत का?
ते सुहास सर मला थोडं लिंक पाठवलं तर मी पाठवून देतो. ओके ओके, नाही मग ठीक आहे. तुम्ही सुद्धा सांगू शकता की अनिता मॅडम यांनी मला वाटतं काहीतरी 6 ते 7 महिन्यांपूर्वीच हा बिझनेस सुरू केला. त्यांनी एक प्रिंटर विकत घेतला आणि मग आता ते त्यांचं मूळचं कापडाचं दुकान आहे आणि त्या कापडाच्या दुकानामध्ये एक जोडधंदा म्हणून हे प्रिंटिंग स्टेशन त्यांनी चालू केलंय. तर आता 6 ते 6 महिन्यांपूर्वीच त्यांनी ते सगळं विकत घेतलं आणि त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला. पण तरी सुद्धा ते अगदी यशस्वीरित्या हे सगळं म्हणजे जे प्रिंटिंग स्टेशन वगैरे हे सगळं आहे ते यशस्वीरित्या चालवत आहेत. त्यांनी लोन पण घेतलेलं आहे आणि ते लोनचा जो परतावा आहे तो पण ते करत आहेत. तर राजेंद्र सर थोडस त्यांच्याबद्दल सांगता येईल का? हा. तर म्हणजे हे अनिता मॅडम काय आहेत ना, ते एक खेडे गाव आहेत, गवळी असं एक गाव आहे. तिकडे त्यांनी कपड्याचं दुकान व्यापार करणार होते. रेडीमेड कपड्याचं दुकान घालून त्यांनी व्यापार करत होते आणि तिकडे आसपास म्हणजे थोडं बोळ्यात आहे त्यांचं ते काय दुकान आहे, थोडं आतमध्ये आहे, गावाच्या आतमध्ये आहे. तर ते सराउंडिंगची प्रदेश आहे तिथे कुठे पण जवळ झेरॉक्स मशीन नाही आहे. तर काही येणार तर लोक विचारणार काय तर झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स करायचं पाहिजे, तर काय तर सर्टिफिकेट झेरॉक्स करायचं पाहिजे, तर त्यांना येऊन विचारणार इकडे कुठे जवळ झेरॉक्स मशीन आहे काय म्हणून. तर ते ऐकून त्यांना वाटलं की का मी माझं दुकानात एक झेरॉक्स मशीन ठेवलं तर ते मला ऍडिशनल व्यापार होणार, तो इन्कम होणार, म्हणून त्याने 29,500 ची लोन करून त्याने एक 7-8 महिने खाले त्याने परचेस केली. पण लकी काय झाले ते इनिशियली स्टेज म्हणजे त्यांना थोडं कमी इन्कम होती का, म्हणजे काही लोकांना बऱ्याच लोकांना ते माहित नव्हते की ह्यांच्याकडे झेरॉक्स मिळणार आहे असं. तर हे लॉकडाऊन म्हणजे काय झाले त्यांना सगळे दुकान ऑलमोस्ट ऑल गावच्या बाहेर सगळं दुकान बंद असल्यामुळे ह्यांचा व्यापार थोडा जास्त झाला. म्हणजे त्यांनी डेली 50-60 पेज व्यापार करत होते. आता त्याने 200, 250, 150 असं त्यांना थोडं इन्कम यायला लागली. तर त्यामुळे त्याने आता बेनिफिशरी व्हायला लागले. म्हणजे नक्कीच या लॉकडाऊनचा त्यांनी फायदा करून घेतलाय. म्हणजे एक लॉकडाऊनला संधी म्हणून त्यांनी पाहिलंय. बरोबर. आणि साथ जोड म्हणजे ते कपड्याचं दुकान असल्यामुळे काही लोक झेरॉक्सला येणार आणि कपडे विचारणार आणि कपड्याचे लोक आणणार आणि झेरॉक्स करीन जाणार, असं म्हणजे ड्युअल बिझनेस त्यांची सुविधा आहे. एका धंद्याचा फायदा दुसऱ्या धंद्याला पण त्यांना होतोय. ओके, चालेल. आपण पुढच्या टेक्नॉलॉजीकडे वळूयात. सोलर खवा बनवण्याचं मशीन. म्हणजे खवा बनवणं बऱ्याच गोष्टींसाठी खवा लागतो ऍक्च्युली. आईस्क्रीमसाठी लागतो किंवा आपण बासुंदी वगैरे या सगळ्या गोष्टी बनवतो त्याच्यासाठी, किंवा मिठाई बनवण्यासाठी पण खवा लागतो. तर आता बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये जे काही खवा बनवण्याच्या मशीन्स आहेत तर त्या मशीन्स म्हणजे जे काय आहेत तर त्या म्हणजे आपण लाकूड जाळून किंवा त्याच्यावर कढई ठेवून अशा पद्धतीने ते कामं चालतात. तर रुपेश सर, मला आता जे सोलर वर चालणारं जे खवा मशीन आहे आणि जे जुनं पारंपरिक पद्धतीचं जे मशीन आहे तर याच्यामधला थोडासा फरक सांगितला तर चांगलं. हा, खवा हा म्हणजे महाराष्ट्रात तर हा खूपच फेमस पदार्थ आहे दुधापासून बनलेला. आणि यामध्ये काय म्हणतो पारंपरिक पद्धतीने बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे. आणि आता काय झालं की याची जी डिमांड आहे ती शहरी भागांमध्ये किंवा जिथे प्रसादासाठी म्हणून त्या भागामध्ये खूप वाढली. आणि मग त्यासाठी म्हणून त्यांना एका टेक्नॉलॉजीची गरज भासायला लागली. तर आधी काय करायचे की मोठी कढाई असायची आणि त्याला कंटिन्युअसली त्याला असं फिरवत राहावं लागायचं. त्याच्यामुळे कोणी त्याचं लेबर लावून करायचं तर कोणी स्वतः करायचं. मग त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला एक दूध खाली लागू नये कढाईला किंवा आणि ते जळू करपू नये यासाठी म्हणून ते करतो. तर सेम त्या प्रश्नाचं सोल्युशन म्हणून मार्केटमध्ये एक टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली की स्टिरर म्हणून. म्हणजे तुम्हाला ती मशीन फिरत राहील आणि ते जे आहे ते आतमधलं जे काही स्टिरर आहे ते फिरत राहील. त्याच्यामुळे दूध खाली लागणार नाही. आणि त्याच्यामध्ये पण 2 पद्धतीच्या मशीन्स आहेत, की तुम्ही एकतर बायो वेस्ट म्हणजे जे काय म्हणतो बाहेरचं जे शेतातला पालापाचोळा किंवा जे वेस्ट मटेरियल आहे, ते जाळून तुम्ही ते खवा बनवू शकता. आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये एल-पी-जी गॅस वापरून खवा बनवू शकता. तर याच्यामध्ये ऑलरेडी जे मार्केटमध्ये अवेलेबल मशीन आहे तसंच आहे. अजून यामध्ये सेमच प्रॉब्लेम आहे, की तुमच्याकडे आम्ही जर खवा बनवायचा जर व्यवसाय असेल आणि परत लाईटचा इश्यू असेल, तर परत मग आपलं काम थांबून जाणार.
मग लाईट गेली की परत काय होतं की जे समजा आपण जर लाकडावरती किंवा आपण ज्याला म्हणतो जे बायो वेस्ट आहे, त्याच्यावरती चालवत असेल तर परत खवा करपून जाणार आणि ते खराब होण्याची जास्त शक्यता असेल. जर आपल्याकडे सोलार पॉवर जर राहिलं तर तो जर प्रश्न येणारच नाही. म्हणजे जे काय आपलं काम आहे ते सुरूच राहणार. याच्यामध्ये असं आहे की मग ज्यांच्याकडे खूप मोठी डिमांड आहे, तर मग त्या लोकांनी काय केलं की आमच्याकडे परत-परत पॉवर कट किंवा लाईट जात असल्यामुळे मग त्यांनी डिझेल जनरेटर वापरायला सुरुवात केली. पण जे ओके. डिझेल जनरेटर वापरत असताना काय झालं की त्यांचा जो डिझेल पण 4 ते 5 लिटर रोजचं लागायचं. त्याच्यामुळे त्यांचा महिन्याचा जो खर्च आहे, एक्स्ट्रा आपण त्याला खर्च म्हणू, तो एक्स्ट्रा खर्च 3,000-3,500 असा व्हायला लागला. आणि आज परत डिझेल जनरेटरचा जो आवाज आहे, तो फार असतो आणि जर गावामध्ये किंवा कुठे जिथे वस्तीमध्ये जर आपलं जर खवा बनवायचं जर युनिट असेल, तर परत त्या डिझेल जनरेटरच्या आवाजामुळे सगळ्या लोकांना त्याचा त्रास होत होता. आणि एकच आपल्या महाराष्ट्रातली सोलापूरची केस आहे. सोलापूर जवळ एक गाव आहे छोटंसं आणि ते तिथे खवा बनवत होते. तर त्यांच्यामुळे काय झालं, की त्यांच्या घरात 2 वृद्ध 2 लोकं असल्यामुळे त्यांना फार त्रास व्हायचा त्या आवाजाचा. ओके. एक तर त्यांच्याकडे पॉवरचा म्हणजे करंटचा प्रॉब्लेम होता आणि मग त्यांनी डिझेल जनरेटर घेतलं आणि त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम होता. तर या अशा सगळ्या मी प्रॉब्लेम सांगितले, की या सगळ्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सोलार पॉवरची मशीन कशी जास्तीत जास्त हेल्पफुल ठरू शकतात, या पद्धतीने. आता याच्यामध्ये जे गुणवत्ता आहे म्हणजे खवा आपण जेव्हा हाताने बनवतो म्हणजे ते कढईमध्ये सगळं दूध टाकून आपण ते हलवतो आणि हं. या मशीनमध्ये जो खवा बनतो तर याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे गुणवत्तेमध्ये काय फरक आहे? हा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे. हं, गुणवत्तेमध्ये थोडा फरक पडतो. त्याला काय म्हणतो 20% तरी 20-25% फरक पडतो. कारण जी हाताने जे आपण स्टीअरिंग हाताने कंटिन्युअसली फिरवत राहतो, ती त्याची एक फ्रिक्वेन्सी असते. आणि त्या फ्रिक्वेन्सीमुळे किंवा जो भांड्याचा आकार असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हणतो ग्रॅन्युअल्स असे आपल्याला एक असा दाणा तयार होतो. हं, आणि मशीन असल्यामुळे इथे मेकॅनाइज्ड असल्यामुळे ही मशीन कंटिन्युअसली फिरत राहते. हं, त्याच्यामुळे यामध्ये मशीनच्या खवामध्ये जे आपण दाणेदार खवा जो म्हणतो, हं, तो दाणेदार फार कमी असतो आणि असा प्लेन असतो जास्त. जो हं. आता आपण मिठाईमध्ये वगैरे जास्त करून बघतो. बरं. वेगवेगळ्या मिठाईंमध्ये. हं, आणि जो हाताने बनवलेला असतो त्याच्यामध्ये दाणेदार पणा जास्त असतो. बरं. ओके. हा त्याच्यामध्ये फरक आहे. बरं. आता आणि हा जो एक व्यवसाय दुसरं असू शकतं याच्यामध्ये कलरचा फरक असू शकतो. पण कलरचा जो फरक आहे कुणाला जास्त लाल झालेला खवा हवा असतो, तर कोणाला एकदम पांढरा खवा हवा असतो. तर त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण जी रेसिपी आहे, ती रेसिपी आपण जर व्यवस्थित अप्लाय केली, जर पांढरा खवा पाहिजे असेल, तर तुम्ही दुधाची जी क्वांटिटी आहे ती कमी टाका आणि जर लाल हवी असेल, तर मग दुधाची क्वांटिटी जास्त टाका एका वेळेस. असं या पद्धतीने. बरं. आता याच्यामध्ये तुम्हाला खवा बनवण्याची जी काही रिक्वायरमेंट आहे, म्हणजे पहिला तर हा बिझनेस कोण-कोण करू शकतं आणि दुसरं म्हणजे जर मला बिझनेस करायचा असेल, तर माझी जी क्षमता आहे किंवा माझी जी रिक्वायरमेंट आहे, तर त्याच्यानुसार काही वेगवेगळ्या मॉडेल्स किंवा वेगवेगळ्या मशीन्स काही उपलब्ध आहेत का? हां, याच्यामध्ये हा व्यवसाय कोण करू शकतं या प्रश्नाचं उत्तर द्यायचं जर झालं, हं, तर याच्यामध्ये 3 प्रकार असू शकतात. ज्यांच्याकडे आता आपण मिल्किंग मशीनवरती बोललो, ज्यांच्याकडे ऑलरेडी गायी आहे आणि दुधाचा व्यवसाय आहे. हं, आणि जर तुमच्या भागामध्ये जर खव्याची डिमांड असेल, तर हं, तुम्ही काय करू शकता डेअरीला दूध देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच त्या दुधाला प्रोसेस करून त्याचा खवा बनवू शकता. हं, हं, आणि त्याच्यामुळे खव्याला येणारी जी किंमत आहे, त्याच्यामुळे तुम्ही जास्त नफा बनवू शक ब म जास्त नफा मिळवू शकता. हा एक प्रकार बरोबर. झाला. त्यासाठी तुमच्याकडे तेवढी दुधाची क्वांटिटी पण असायला असू शकतं. त्याच्यामध्ये तुम्ही थोडं जर अजून जास्त लागत असेल, तर तुमच्या आजूबाजू शेजारच्या डेअरी फार्मर्स कडून ज्यांच्याकडे दुधाचा व्यवसाय त्यांच्याकडनं पण घेऊ शकता. दुसरं जे आहे की एकदम वैयक्तिकरित्या व्यवसाय करणारा व्यक्ती पण यामध्ये करू शकतो, की तुमच्या भागामध्ये दुधाची अ, उपलब्धता आहे तुमच्या भागामध्ये हं, आणि तुमच्या भागामध्ये खव्याची डिमांड पण आहे. म्हणजे जसं पुण्याजवळ कुठे असेल, की मिठाईसाठी एखाद्या बेकरीमध्ये किंवा मिठाई शॉपमध्ये हं, खव्याची खूप डिमांड आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मग एखादा वैयक्तिक माणूस ज्याच्याकडे गायी नाहीये, दूध हं, नाहीये, पण तो व्यक्ती दुसऱ्या ज्यांच्याकडे दूध आहे, म्हणजे जे दूध व्यवसाय शेतकरी आहे त्यांच्याकडनं दूध घेऊन मी त्याला प्रोसेस करू शकतो आणि तो खवा बनवून विकू शकतो. बरं. अ, तिसरं जे मॉडेल आहे ते आहे की कोणी
आईस्क्रीमचा व्यवसाय असू शकतो. कोणी कुल्फी बनवू शकतं, तर कोणी फक्त बासुंदी बनवू शकतं, तर कोणी मे बी दुधापासून बनणारे काही वेगळे पदार्थ बनवू शकतात. तर यांना पण काही प्रोसेसमध्ये हे मशीन फायदेकारक ठरू शकते. बरं. तर याचं थोडंसं जे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत, म्हणजे हे खवा बनवायचं मशीन, मग त्याची मोटर, म्हणजे सोलरवर कशा पद्धतीने हे चालणार आहे, त्याला किती बॅटरी लागणार आहे, किती सोलर हं, पॅनल्स लागणार आहेत आणि याची किंमत हं. किती आहे, तर हे याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. हां, याच्यामध्ये असं आहे, की जे सोलारवरती जे चालतंय, तर याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक जे मेकॅनिकल जे मशीन फिरतंय त्याला तुम्हाला एनर्जी लागते आणि दुसरं हं, जे आहे उष्णता लागते, हीटिंग लागतं म्हणजे दूध आटवायला आणि त्याचं हं, खव्यामध्ये रूपांतर करायला. तर आपण सोलारवर मधनं काय करतोय, की फक्त जे फिरवायचं जे ऑप्शन आहे, मशीन फिरली पाहिजे त्यासाठी म्हणून सोलारचा वापर करतोय हं. आणि हीटिंगसाठी मी आधी सांगितलं त्याप्रमाणे जे शेतातला पालापाचोळा किंवा जे वेस्ट मटेरियल आहे त्यापासनं किंवा एल-पी-जी गॅस. तर याच्यामध्ये जी खवा मोटर जी आहे ती 0.5 एच-पी डीसी मोटर आहे आणि त्याच्यामध्ये बॅटरीज आहे, पॅनल्स आहे, 2 पॅनल्स आहेत 300 वॉट्सचे आणि 200 एचच्या बॅटरी आहे, की जेणेकरून ते मशीन 4 तास कंटिन्यूअस चालू शकेल आणि या मशीनमध्ये जवळपास 30 लिटरची बॅच एका वेळेस होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये एक फॅक्टर असतो, की दुधाचा आपण ज्याला फॅट म्हणतो. दुधामध्ये घट्टपणा किती आहे? तर तो जर त्या फॅटची जर व्हॅल्यू चांगली असेल, 5च्या वर असेल, तर दुधाचं रूपांतर खव्यामध्ये व्हायला फार कमी वेळ लागतो. म्हणजे 30 लिटर दूध व्हायला पहिल्या बॅचला जवळपास 1 तास. अशा प्रकारे आपण 30-30 लिटरच्या 3 ते 4 ते 5 बॅचेस एका दिवशी आपण प्रोसेस करू शकतो या सिस्टमवरती. आणि याची जवळपास किंमत जी आहे ती 1,75,000 पर्यंत जाते. त्याच्यामध्ये मशीनचीच कॉस्ट जी आहे ती 80,000 आणि बाकी उरलेली 70,000-80,000 म्हणजे 70,000 ते 80,000 सोलारसाठी. या पद्धतीने या कॉस्टिंगचं स्वरूप आहे. इथे तुम्ही 65 लिटरसाठी किंवा 130 लिटरसाठी, 110 हं. लिटरसाठी आणि 190 लिटरसाठी, बरोबर? हं, हं, तर हं, असे हं. काही मॉडेल्स आहेत आणि त्याचं तुम्ही सगळं स्पेसिफिकेशन्स ठेवलेले आहेत. तर हो. ही पीपीटी आपण नंतर शेअर करूच. म्हणजे येस. एखाद्याला जर स्पेसिफिक काही विचारायचं असेल, तर आपण हं, नक्कीच हं. हे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आपण त्यांच्याबरोबर आपण सांगू शकतो. शुअर. ओके. चालेल. आता मला फक्त म्हणजे आता याचं आर्थिक नियोजन तुम्ही म्हणालात, की 1,75,000 वगैरे अशी किंमत आहे त्याची हं, आणि हं. तर मग त्याचं आर्थिक नियोजन आपण कसं करू शकतो? म्हणजे जे भांडवल आहे, जसं आपण हं. बाकीच्या टेक्नॉलॉजीबद्दल सुद्धा बोललो, की भांडवल किती येईल, त्याचा परतावा आपण कसा करू शकतो, कसं कर्ज मिळू शकतं, कसा ई-एम-आय आपण किंवा हप्ते आपण कसे भरू शकतो? तर हे हं. याच्याबद्दल थोडंसं सांगा. हां, याच्यामध्ये आमच्या ज्या ऑब्झर्वेशननुसार जे म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा आणि कर्नाटकमध्ये जे खवा बनवतात, हं, तर दोन्ही जे पद्धतीने किंवा ज्यांच्याकडे दूध आहे आणि जे वैयक्तिक कोणी जर असेल, तर ते काय करतात, की याच्यामध्ये जर मॅन्युअली म्हणजे हाताने बनवत असेल, तर तुम्हाला लेबर म्हणजे 2-3 कढया सुरू ठेवावं लागतं आणि तिथे कोणीतरी लेबर सांगावं लागतं. तर ती हं, जी लेबरची कॉस्ट आहे त्याच्यामध्ये कमी होते. एखाद्या वेळेस चान्स असतं, की तुमचा एखाद्या वेळेस म्हणजे मशीन जरी असेल आणि करंट नसेल, तर मग जो खवा दूध खराब होण्याचं किंवा खवा लागण्याचं जे प्रमाण आहे, ते कमी होतं. आणि काय होतं, की यामध्ये खवा लागत नाही म्हणजे बिलकुलच. तर खव्याची गुणवत्ता पण वाढते. म्हणजे त्याला मार्केटमध्ये त्याची जास्त डिमांड असते. तुम्ही जर खवामध्ये जर काळा लागला, तर तो त्यांनी जर असा बघितला, हं. चमच्यामध्ये घेऊन जर एकाने चुकून जर तो लागलेला भाग जर आला, तर एखादा मार्केटमधला जो व्यक्ती आहे, तो रिजेक्ट पण करू शकतो. तर यामध्ये बरं. ही शक्यता कमी आहे. आणि हं, काय होतं, की याच्यामध्ये परत तुम्ही मशीनवरती बनवल्यामुळे तुम्ही जास्त प्रोसेस करू शकता. म्हणजे हं. प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकता. तर त्यातनं पण जे नफ्याचा जो भाग आहे, तो पण वाढू शकतो. ओके. अ, म्हणजे आता इथं तुम्ही स्क्रीनवर हे सांगितलत, की म्हणजे जर या मशीनच्या वापरामुळे सरासरी व्यावसायिकाला मासिक हप्ता जाऊन ₹8,837 फायदा होऊ शकतो. म्हणजे बरोबर. हे सरासरी आहे. म्हणजे प्रत्येक व्यावसायिकाचं नाहीये, पण एक सरासरी अंदाज काढला तर ते 8,837 पर्यंत फायदा होऊ शकतो. बरोबर? बरोबर, बरोबर. चालेल. म्हणजे अ, नक्कीच म्हणजे खवा मशीन आणि ते सोलारवर जर तुम्ही चालवलं, तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. येस. शेखर सर आहेत का कनेक्टेड? ओके. जर शेखर सर नसतील तर मी तुम्हाला एक आम्हाला उदाहरण सांगतो. हां. हां. आता जर तुम्ही सांगा.
मी तुम्हाला एक दोन पटापट 2 उदाहरणं सांगतो. जे शेखर सर आहे हे एकदा आपल्या महाराष्ट्र बॉर्डरला लागून असलेलं कर्नाटकमधलं छोटंसं गाव आहे आणि त्यांचा आईस्क्रीमचा व्यवसाय आहे. कुल्फी आणि आईस्क्रीम. तर ते काय करायचे आधी, की त्यांना कुल्फी आणि आईस्क्रीम बनवायसाठी खवा लागायचा. 5 ते 6 किलो किंवा कधी-कधी 10 किलो. तर ते बाहेरून कोणाकडनं तरी विकत आणायचे. तर काय व्हायचं त्यांना, की खवा प्रत्येक दिवशीच लागायचा. तर त्याच्यामुळे त्यांना एक 20 किलोमीटर जाणे आणि येणे. जाण्या-येण्याचा 20 किलोमीटर 20 अधिक 20 40 किलोमीटर जाण्या-येण्याचा त्याच्यामुळे त्यांचा पेट्रोलचा खर्च वाढला. सॉरी कमी झाला आणि त्यांनी जे आजूबाजूला जे दूध मिळायचं त्यांनी त्यापासूनच मग खवा बनवणं सुरू केलं त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे 2-3 गोष्टी त्यांना फायदा झाला. एक तर खव्याची क्वालिटी ते मेंटेन करू शकले. परत त्यांचा जाण्या-येण्याचा वेळ वाचला आणि त्यांचा परत जो प्रोसेस मधला जो भाग आहे तो पण कमी झाला. तर त्याच्यामुळे या या जो व्यावसायिकाला आहे या पद्धतीने त्यांना फायदा झाला. दुसरा जो आहे आपण सोलापूरला आपण इन्स्टॉल केलाय मशीन. तर त्यांच्याकडे पंढरपूर जवळ पंढरपूरला फार डिमांड आहे खव्याची प्रसादासाठी म्हणून. तर मी आता बोलता ते उदाहरण सांगितलं, की ते डिझेल जनरेटर वापरायचे आणि डिझेल जनरेटर वापरायचो त्यांचा अधिक खर्च व्हायचा 3,000 ते 4,000 रुपये. तर त्याच्यामध्ये बचत व्हायला लागली. तर काय झालं त्या व्यावसायिकांनी काय केलं, की म्हणजे त्याच्यामध्ये बचत व्हायला लागली. मार्केटची डिमांड तर ऑलरेडी होतीच मार्केटमध्ये. आज जर तो 50 किलो खवा बनवत असेल, तर त्याची मार्केटमध्ये डिमांड अजून आहेच. मग त्यांनी काय केलं, की मी दुसरी मशीन आता तो जो व्यावसायिक आहे, तो परत व्यवसाय वाढवण्यासाठी दुसरी मशीन घेण्याचा विचार करतोय. तर या पद्धतीने व्यावसायिकाला फायदा झाला. नक्कीच. म्हणजे आता आपण 5 टेक्नॉलॉजीज पाहिलेल्या आहेत. म्हणजे आदित्य सर असतील, राजेंद्र सर असतील आणि रुपेश सर असतील. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या टेक्नॉलॉजीज म्हणजे बाजारामध्ये जे काही सोलरवर चालणारे जे काही टेक्नॉलॉजीज आहेत, तर त्याच्याबद्दल त्यांनी थोडंसं डिस्क्रिप्शन सांगितलंय आणि त्याचं बिझनेस मॉडेल म्हणजे सोलरचा जेव्हा आपण प्रॉडक्ट घेतो, तर त्यावेळी सगळ्यात मोठा प्रश्न असतो की पैसे कुठून आणायचे किंवा त्याचा भांडवल उभारणी कशी करायची. तर भांडवल त्याचं बिझनेस मॉडेल म्हणजे प्रत्येक टेक्नॉलॉजीचं बिझनेस मॉडेल हे सुद्धा त्यांनी सांगितलं की हप्ते कसे येतात, लोन कसं घेऊ शकता. तर धन्यवाद आदित्य सर, शेखर, रुपेश सर आणि राजेंद्र सर. आता फक्त आता हे या वेबिनारसाठी आम्ही 5च टेक्नॉलॉजीज सिलेक्ट केल्या होत्या. पण म्हणजे फक्त सेल्को फाउंडेशन कडून किंवा सेल्को इंडिया या कंपनीकडूनच जवळजवळ 65 टेक्नॉलॉजीज आता ज्या आपण पाहिल्या, तर तशा जवळजवळ 65 टेक्नॉलॉजीज आता त्यांच्याकडे अवेलेबल आहे. मी आता एक पीडीएफ इथं दाखवतोय. तर त्याच्यामध्ये म्हणजे ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये काय काय टेक्नॉलॉजीज आहेत, या टेक्सटाईल म्हणजे कापड व्यावसायिकांसाठी काय काय टेक्नॉलॉजीज आहेत आणि हे सगळे सोलरवर चालतात. म्हणजे रोटी बनवायचं मशीन असेल, म्हणजे आपल्या ज्या चपात्या आपण हे करतो, तर ते बनवायचं मशीन असेल किंवा एखादा लोहार असेल आणि लोहाराचा भाता जर सोलारवर चालवायचा असेल, तर तो पण तो चालवता येतो. म्हणजे लोहाराचा भात्याला कोणीतरी माणूस लागतो आणि तो कंटिन्युअसली ते हलवून हलवून हे होतं म्हणजे सांधे वगैरे दुखतात आणि त्यामुळं ते जर सोलारवर आपण चालवलं तर तिथं आपण पैसे वाचवू शकतो. तर ही जी पीडीएफ आहे, तर ते पीडीएफ मध्ये बऱ्याच टेक्नॉलॉजीज आहेत. जवळजवळ 65 टेक्नॉलॉजीज आहेत आणि सगळे आपल्या ग्रामीण भागामध्ये त्या सगळ्या वापरता येतील अशाच पद्धतीने ते त्यांनी मॉडिफाय केलेले आहेत. आता म्हणजे काही 1-2 माझ्याकडूनच 1-2 काही कॉमन प्रश्न होते, की जे मी आधी पण काही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत विचारले, की आता सोलरचा जो म्हणजे 5ही टेक्नॉलॉजीसाठी असेल किंवा बाकीच्या टेक्नॉलॉजी सुद्धा साठी असेल, जे तुम्ही डिझाइन करताय, जे सोलर जे काही प्रॉडक्ट डिझाइन करता, तर समजा सनलाईट अवेलेबल नसेल किंवा सूर्यच आला नाही, तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज किती दिवसापर्यंत चालू शकतात? कोणी म्हणजे रुपेश सर किंवा यामध्ये मी याआधी पण बोललोय की जे सोलार सिस्टमची जी डिझाइन आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 दिवसाची ऑटोनॉमी डिझाइन केली असते. तर ही ऑटोनॉमी काय आहे, की तुमच्याकडे जर सूर्यप्रकाश आला पण नाही, तरी हे 2 ते 3 दिवस चालू शकते. आता जर आपल्याला स्पेसिफिकली महाराष्ट्राचं जर बोलायला गेलं, तर काही भाग वगळता म्हणजे कोकण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातला म्हणजे जो हेवी रेन आणि एखाद्या वेळेस काय म्हणतो आपण क्वचित असं होऊ शकतं म्हणजे 100 म्हणजे 1% और 2% चान्सेस आहे की कंटिन्युअसली पाऊस असू शकतो. तर हा सगळा जिओग्राफिकल फॅक्टर कन्सिडर करून आपण त्याला 2 ते 3 दिवसाची ऑटोनॉमी देतो. त्याच्यामध्ये तुमच्याकडे 2 ते दिवस सूर्यप्रकाश कमी आला किंवा आला नाही, तरी हे जे यंत्र आहे ते कंटिन्युअसली 2 ते 3 दिवस चालू शकते.
आणि परत 4थ्या दिवसाला जे लागतं ते 2-3 दिवसात जेव्हा जेव्हा थोडी म्हणजे कमी जास्त ऊन येत राहिलं त्यामध्ये ते 4थ्या दिवसाचा पुरवठा होऊ शकतं. तर बरं. हा भाग त्याच्यामध्ये ऑलरेडी कन्सिडर केलेला आहे. आता समजा मी आता हे 65 टेक्नॉलॉजीज पण म्हणजे ती पीडीएफ पण मी ग्रुपवर शेअर करणार आहे. तर ह्या हो. टेक्नॉलॉजीज असतील किंवा आता आपण 5 टेक्नॉलॉजीज कव्हर केलेल्या आहेत. जर हो. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या नवयुवकाला जर असं वाटत असेल, की मला हे प्रॉडक्ट सगळे विकायचे आहेत, स्वतः विकायचे आहेत. मला हं, त्याची हं. एजन्सी घ्यायची आहे किंवा मला त्याची डिस्ट्रिब्युटरशिप घ्यायची आहे. तर ती हं, हं. प्रोसेस कशी असेल किंवा ते थोडंसं सांगता का? हा जो झाला आता आमच्या सेल्कोमध्ये 2 भाग आहे. आम्ही जे सेल्को फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये पूर्ण इनोव्हेशनचं काम करतो. म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये जे काही प्रश्न आहे हं, आणि त्या प्रश्नांना या सौर ऊर्जेचा केंद्रबिंदू मानून ते प्रश्न कसे सोडवू शकतो यावरती भाग करतोय. आणि ती आमची पार्टनर संस्था किंवा म्हणू पार्टनर कंपनी जी आहे की सेल्को इंडिया म्हणजे तिथूनच सेल्कोची सुरुवात झाली. हं, सेल्को इंडिया सेल्को सोलार प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्या कंपनीचं नाव आहे आणि त्याला हं, सोशल प्रॉफिट मेकिंग कंपनी असं म्हणतोय. तर त्या कंपनीमध्ये बी-ए म्हणजे बिझनेस असोसिएट हा कन्सेप्ट आहे, हं, की तुम्ही तुमच्या भागामध्येच राहून या ज्या सगळ्या प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही विकू शकता. त्याच्यामध्ये त्यांचं एक फॉर्म भरण्याची एक प्रोसेस आहे. हं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही माझ्या माहितीनुसार काही ₹5,000 डिपॉझिट भरावं लागतं आणि प्रत्येक प्रॉडक्ट रेंजनुसार त्यांच्यामध्ये लाइटिंग सिस्टम आहे आणि ह्याच्या सगळ्या मशीन्स म्हणजे उपजीविकेसंबंधितल्या सगळ्या ज्या मशीन्स आहेत त्याच्यामधल्या काही आता आम्ही हे 65च्या 65 केले यामधले पूर्णच सेल्को इंडियाला हँडओव्हर झालेले नाहीये. त्यातले जवळपास 7 ते 8 प्रॉडक्ट्स त्यांच्याकडे हँडओव्हर झालेले आहेत. बरं. त्यातले ते त्यांच्या भागामध्ये त्याची विक्री करू शकतात. तर तुम्ही अधिक जे कोणी यामध्ये इंटरेस्टेड असतील, तर तुम्ही त्यांना हं, जर तुमच्याकडे त्यांनी तुमचं म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर शेअर बरोबर. केला, तर सेल्को इंडियाची जी व्यक्ती आहे, ते त्यांना डायरेक्ट संपर्क करू शकेल. अधिक बरोबर. माहिती. आता म्हणजे मी तेच सांगणार होतो, की आता या वेबिनार झाल्यानंतर म्हणजे आम्ही एक फीडबॅक फॉर्म सगळ्यांशी शेअर करणार आहे आणि त्याच्यामध्ये या 5 टेक्नॉलॉजीज बद्दल समजा या 5 टेक्नॉलॉजीपैकी कोणती टेक्नॉलॉजी तुम्हाला जर विकत घ्यायची असेल किंवा ही टेक्नॉलॉजी वापरून जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा एखादा जोडधंदा सुरू करायचा असेल किंवा नवीनच व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्याबद्दल तुम्ही त्या फीडबॅक फॉर्ममध्ये लिहा आणि त्याच्यानुसार मग आम्ही तुमचे ग्रुप करणार आहोत आणि मग त्याच्याबद्दल एक सेपरेट सेशन घेऊन मार्गदर्शन करणार आहोत. त्याचबरोबर सर समजा कुणाला डेमॉन्स्ट्रेशन जर हवं असेल, तर या 5ही टेक्नॉलॉजीज आपल्या विज्ञान आश्रमच्या कॅम्पसमध्ये बसवलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला कुणाला जर पाहायचं असेल किंवा महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी या टेक्नॉलॉजीचा वापर करून बरीच लोकं व्यवसाय करत आहेत. तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल असतील किंवा विज्ञान आश्रमामध्ये तुम्ही हे सगळं येऊन पाहू पण शकता. तसंच जर सिल्कोचं जे बिझनेस असोसिएट जो हे आहे म्हणजे तुम्हाला जर एजन्सी वगैरे सुरू करायची असेल, तरी त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही विज्ञान आश्रमशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग विज्ञान आश्रम तुम्हाला तिथे सेल्को इंडिया असेल किंवा इतर कोणत्या कंपन्या असतील म्हणजे सेल्को इंडियाचेच बिझनेस असोसिएट व्हा असं आम्ही म्हणत नाहीये. पण बाकीच्या ज्या कंपन्या असतात किंवा ज्यांचे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, तर असे प्रॉडक्ट्स तुम्हाला आम्ही कनेक्ट करून देऊ. तर चालेल म्हणजे रुपेश सर, आदित्य सर आणि राजेंद्र सर या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही जे काही मार्गदर्शन केलं तर त्याच्याबद्दल धन्यवाद. आपण आता काही प्रश्न घेऊयात पुढचे 10 मिनिटं. आपला वेळ आधीच संपलेला ओके. आहे. पण एक पुढचे 10 मिनिटं आपण काही प्रश्न असतील तर ते घेऊयात. तर ओके. कोणाला काही चालेल. प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा, संदीप जाधव सर, तुम्ही बोलू शकता. तुमचा माईक अनम्यूट करा फक्त, हात वरती केलाय तुम्ही. हा सर. हं. आवाज येते? हो, हां, येतोय. येतोय. सर नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तर मी हे सेल्को फाउंडेशन आणि विज्ञान आश्रम पाबळ हं, आपल्या दोघांचे आभार मानतो की सामान्य माणसांना जे उद्योजक बनायची इच्छा आहे अशा तरुण सगळ्यांनाच आपण या वेबिनारद्वारे जोडलं. हं, तर या वेबिनारच्या दृष्टीने माझा एक 2 प्रश्न होते. हं, तर पहिला प्रश्न असा आहे की सर जे आता सांगताना त्यांनी सांगितलं की एकूण 65 वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट कंपनीचे आहेत जे सोलर एनर्जीवर चालतात आणि ते सामान्य माणसांसाठी लाभदायक आहे. बरोबर.
आणि यातले 7 प्रोडक्ट आता आपण जर जे कोणी आपण मार्केटिंग किंवा हे असोसिएट म्हणून आपल्या कंपनीशी जॉईन होतील त्यांना हे 6-5-6 प्रोडक्ट जे आहेत ते लगेच सेल करता येतील. बरोबर. परंतु सर आणखी अनेक बऱ्याच कंपन्या या मार्केटमध्ये आहेत सोलर मार्केटिंगमध्ये. तर असं काय आहे का की जर आपण सेल्को इंडियाशी जोडलं गेलो सेल्स असोसिएट म्हणून तर इतर कंपन्यांच्या संदर्भात आपल्याला काही प्रोडक्ट सेल करता येतील का? आणि दुसरा एक प्रश्न असा होता की विज्ञान आश्रम पाबळ सेशन आम्हाला आणखी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणखी कशा प्रकारची मदत असते? रुपेश सर हा. तुम्ही पहिला प्रश्न हा. हे करा, आन्सर करा. दुसरा प्रश्न मी ओके. answer ओके, चालेल. हा, तर यामध्ये जो आहे की आता तुमचा यामध्ये बिझनेस असोसिएट बनण्याचा जर इंटरेस्ट असेल तर सुहास सर किंवा विज्ञान आश्रम द्वारा तुम्हाला आमचे जे पुणे ऑफिस आहे सेल्को इंडियाचं त्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट करून देतील. आणि हे जे तुमचे जे क्युरीज आहेत, आता जे 65 प्रोडक्ट आहे ते आम्ही वेगवेगळे इनोव्हेशन्स केले आहेत. पण सगळेच प्रोडक्ट डायरेक्ट विक्रीसाठी म्हणून अवेलेबल नाही आहेत. त्यातले काही निवडक प्रोडक्टच फक्त आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बाकीचं जे तुमच्या क्युरीज आहे तुम्ही डायरेक्ट पुणे ऑफिस जर सोबत कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला तुमच्या समस्येचं निराकरण होईल. ओके. म्हणजे संदीप सर तुम्ही जर आम्हाला कॉन्टॅक्ट केलात विज्ञान आश्रमाला, आता जो फीडबॅक फॉर्म येणार आहे तुम्हाला तर त्याच्याबद्दल तुमच्या जे प्रश्न आहेत तर तो लिहा. आम्ही तुम्हाला सेल्को इंडियाचे जे मार्केटिंग हेड आहेत तर त्यांच्याशी कनेक्ट करून देऊ. आणि जर हे बिझनेस असोसिएट जर तुमची बनायची इच्छा असेल तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुमचा जो दुसरा प्रश्न होता की म्हणजे विज्ञान आश्रम पाबळ किंवा सेल्को फाउंडेशन तुम्हाला पुढे जे व्यवसाय करायचा आहे तर त्याबद्दल कसं मार्गदर्शन करणार आहेत. तर आता हा जो वेबिनार झाला तर वेबिनार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला फीडबॅक फॉर्म शेअर करणार आहे. आणि त्याबद्दल त्या फीडबॅक फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचा इंटरेस्ट सांगायचा आहे की तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे. म्हणजे आता जे तुम्ही पाहिलात 5 टेक्नॉलॉजीज आहेत किंवा बिझनेस असोसिएट आहे तर या गोष्टींबद्दल तुम्हाला सांगायचंय. किंवा तुम्हाला जर तुम्ही ब्लँक आहात आता सध्या की तुम्हाला काहीच माहित नाहीये की मला आता सध्या काय करायचंय पण तुम्हाला काहीतरी व्यवसाय करायची इच्छा आहे तर तुम्ही नक्कीच आम्हाला कळवा. या वेबिनार बद्दल जर सांगायचं झालं तर याच्यानंतर आम्ही तुमचे जे काय सेम इंटरेस्ट असणारे जी काही लोक आहेत त्यांचे ग्रुप तयार करणार आहोत. आणि त्या ग्रुप वाईज आम्ही तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. म्हणजे समजा 5 लोकांना जर सोलर मिल्किंग मशीन मध्ये बिझनेस जर करायचा असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर त्यांचा तो 5 लोकांचा ग्रुप बनेल. आणि त्याच्यानुसार मग आम्ही त्यांना फक्त सोलर मिल्किंग मशीन आणि त्याचं बिझनेस मॉडेल कसं असेल तर ते सेल्को फाउंडेशनच्या मदतीनं आम्ही तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करू. जर तुम्हाला त्याच्याबद्दल डेमॉन्स्ट्रेशन हवं असेल किंवा तुम्हाला तुमच्या जागेवर येऊन त्या जागेची पाहणी करणं किंवा तुम्ही बिझनेस कसा करू शकता तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगणं हे सगळंच आम्ही ग्रुप वाईज डिवाइड करून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न. हा, लाईक पाशा सर, तुम्ही हात वरती केलाय, तुम्ही माईक अनम्यूट करून विचारू शकता. माझं कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. हॅलो. हा, बोला बोला. सर, माझं कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. माझ्याकडे कमीत कमी 11 PC 2 प्रिंटर आहेत. तर त्यासाठी सोलर तुमचं म्हणजे काय कसं प्लॅन आहे? प्लॅन कसा आहे? हा, म्हणजे आता मी थोडंसं सांगतो की तुमचं जे आता लोड आहे म्हणजे 11 PC आहेत किंवा तुमच्याकडे प्रिंटर वगैरे सगळे असतील तर तुमचा लोड म्हणजे विज्ञान आश्रमाकडून कोणीतरी येऊन तुमचा लोड कॅल्क्युलेट करू शकतो आम्ही. किंवा तुम्ही जर आम्हाला स्पेसिफिकेशन पाठवले त्या सगळ्या पीसीचे की त्याचा करंट कन्झम्पशन किंवा व्होल्टेज ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाठवल्या तर त्याचा लोड किती आहे तर तो लोड आम्हाला कळेल. आणि मग हे आम्ही सेल्को फाउंडेशनला सुद्धा कळवू. आणि मग त्याच्यानुसार तुमची सिस्टीम जी काय आहे तर ती डिझाईन होईल. म्हणजे तुम्हाला किती बॅटरीज लागतील, किती सोलर पॅनल लागेल, कोणता चार्ज कंट्रोलर लागेल, या सगळ्या गोष्टी मग त्यानुसार डिसाईड होतील. आणि त्याच्यानुसारच मग किंमत सुद्धा डिसाईड होईल. आणि त्याने किती तास युज करतील म्हणजे त्याने डेली किती तास युज करतील त्याच्यावर बी आम्ही कॅल्क्युलेशन करू शकतो. बरोबर. ग्रामीण भाग हॅलो तर ग्रामीण भागात इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे. कमीत कमी 7 तास लेट जाते इकडे सर.
ओके. ओके. नक्कीच हे तुम्हाला फायदेशीर होऊ शकतं, कारण आता म्हणजे विज्ञान आश्रमामध्ये सुद्धा आमच्याकडे एक प्रिंटिंग स्टेशन आहे आणि ते बराच म्हणजे आम्हाला खूप फायदा होतोय त्याचा, की बऱ्याच वेळा इथं लाईट नसते आणि मग आम्ही सगळेच त्या पीसीचा किंवा त्या प्रिंटरचा वापर करतोय. म्हणजे आमचा अकाउंट सेक्शन सुद्धा त्या प्रिंटरचा वापर करतोय. ओके सर, थँक्यू सर. आपण बोलूयात म्हणजे तुमच्या फीडबॅक फॉर्म मध्ये तुम्ही जर ही सगळी माहिती टाकली, थोडाफार सगळं सांगितलं, तर मग आपण नक्कीच त्याबद्दल हे करू. म्हणजे ठीक आहे तुमची सर. system कशी असेल तर त्याच्याबद्दल आपण सांगू. हो सर, चालेल. पुढचा प्रश्न. कोणाला काही विचारायचंय का पुढचं? सुनील, तुम्हाला काही विचारायचंय का? हो सर, नमस्ते. हा, बोला. सर, सुनील चौधरी बोलतोय. सर, सुहास सर आणि सेल्कोच्या सगळ्या टीमचं मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. सर, मला एक विचारायचं होतं, मी सीएससी धारक पण आहे. मला नेट मीटरिंग बद्दल आपल्या होम लाईटच्या जे सोलर पॅनलवर बनवतात ना छोटे प्रोजेक्ट, तर 2-3 रूमचे, तर अशा याच्यासाठी माहिती पाहिजे. तर मग आम्ही विज्ञान आश्रमाशी संपर्क करू की सेल्कोशी? नाही, म्हणजे आता तुम्हाला लाइटनिंग सिस्टीम बद्दल तुम्हाला माहिती हवी आहे, बरोबर? होय होय, नेट म्हणजे मीटरिंग. तुम्हाला हा, रुपेश सर, सेल्कोचं लाइटनिंग वर पण म्हणजे तसे प्रॉडक्ट म्हणजे पण त्यांना अवेलेबल म्हणायचं आहे. की ग्रिड टाय सिस्टम म्हणायचं, राईट सर? तुम्ही जे विचारत आहात, तुम्हाला म्हणायचं की फक्त सोलर लाइटिंग विचारायचं आहे की तुम्ही ओके ओके. सोलर हा लाईट फॉर होम्स. हा हा ओके. तुम्ही सर यांना पुणे ऑफिस सोबत कनेक्ट करा. ओके ओके. म्हणजे तुम्ही जर सुनील सर विज्ञान आश्रमाला हे केलं, म्हणजे तुमचा जो फीडबॅक फॉर्म आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी टाकल्यात, तर आम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल सोल्युशन देऊ. धन्यवाद सर. ओके. आणि तसे प्रॉडक्ट अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तर ते आम्ही चांगल्यात चांगला प्रॉडक्ट तुम्हाला सांगू. संक्षिप्त काय आहे की संक्षिप्त म्हणजे सांगतो की लाइटिंग म्हणजे इंडिव्हिज्युअल हाऊसला वेगळी आहे, म्हणजे डीसी लाईट्स येणार आमचे. आणि तुम्ही जर एसी टू डीसी कन्वर्टर. नाही नाही, म्हणजे आमच्याकडे आता अवेलेबल आहे जो डीसी आहे, म्हणजे 2 लाईट सिस्टम, 3 लाईट सिस्टम, 4 लाईट सिस्टम, हॅज पर द रिक्वायरमेंट ऑफ द एंड युजर, म्हणजे त्यांच्याप्रमाणे आमच्याकडे आहे. आणि जर आता तुम्ही ग्रिड लेवल म्हणजे इन्व्हर्टर बेस लेवल करायचं आहे, म्हणजे डीसी टू एसी कन्वर्ट करायची सिस्टम तुम्ही विचारता, म्हणजे त्याच्याबद्दल आम्ही माहिती देणार तुम्हाला. म्हणजे ऑफ ग्रिड ऑन ग्रिड. या ऑफ ग्रिड ऑन ग्रिड असं करणार तुम्हाला. म्हणजे त्यांना हायब्रिड सिस्टीम हवी आहे की जी सोलर पॅनलवर पण चालेल आणि एसी सप्लायवर पण चालेल. सो देन इट इज इन्व्हर्टर बेस राहत. बरोबर, चालेल. तुम्ही नक्कीच तुमच्या फीडबॅक फॉर्म मध्ये लिहा, आम्ही तुम्हाला कनेक्ट करून देऊ. सर, तुमच्याकडे येईल नंतर मग. हा, चालेल चालेल, नक्कीच. ओके, धन्यवाद सर. अजून कोणाला काही क्वेश्चन्स? अजून काही प्रश्न आहेत का? चालेल. मला वाटतं एक चांगल्या पद्धतीने आपण हे सगळं म्हणजे चांगल्या पद्धतीने सेल्को फाउंडेशनच्या टीमने सुद्धा चांगल्या पद्धतीने सगळ्या मार्गदर्शन केलंय. आणि काही प्रश्न असतील, म्हणजे येत्या काळामध्ये पण काही प्रश्न असतील, तर नक्कीच हे सगळे पार्टिसिपंट्स विज्ञान आश्रमाला कॉन्टॅक्ट करतील आणि ह्या सिस्टीम्स जर त्यांना हव्या असतील तर ते नक्कीच आम्हाला सांगतील. या पुढच्या काळामध्ये पण तुम्हाला जर काही म्हणजे सगळेच पार्टिसिपंटला मी सांगू इच्छितोय की या पुढच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे सोलरच्या बाबतीतच नाही तर बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा विज्ञान आश्रम काम करतं. तर या गोष्टींमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा व्यवसाय संबंधी काही एखादा व्यवसाय सुरू करायचा, म्हणजे आम्ही फूड प्रोसेसिंग मध्ये काम करतोय, आम्ही ऍग्रिकल्चर मध्ये काम करतोय, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही व्यवसाय संबंधी जर मार्गदर्शन वगैरे हवं असेल तर नक्कीच विज्ञान आश्रम तुम्हाला मदत करेल. आणि सोलार बद्दल तर नक्कीच करेल. सेल्को फाउंडेशन आणि विज्ञान आश्रम हे दोन्ही संस्था सोलार मध्ये
विशेषतः किंवा एनर्जीच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय सुरू करणार असाल तर मार्गदर्शन करणार आहे. तर चालेल, म्हणजे सगळे जे काही पार्टिसिपंट्स आहेत त्यांचे पण मी विज्ञान आश्रम आणि सेल्को फाउंडेशनच्या वतीनं आभार मानतो. आणि सेल्को फाउंडेशनची जी काही टीम आहे, राजेंद्र सर असतील, रुपेश सर असतील किंवा आदित्य सर असतील, त्यांचे मी आभार मानतो. आणि आज आपण इथं थांबूयात. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर, धन्यवाद सगळ्यांना. चालेल सर, थँक्यू. चालेल. थँक्यू सर. थँक्यू.